नमस्कार मंडळी. दमछाक करणाऱ्या जगण्याच्या प्रवासात अधूनमधून छोटासा थांबा घेतला तर प्रवासाचा उत्साह आणखी वाढतो. आणि म्हणूनच असाच एक मजेशीर आणि मनाला उल्हसित करणारा हा थांबा घेऊन आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. पुन्हा 4 वार हास्याचा संवाद. मंडळी, नवरा बायको मधील संवाद कधी विसंवादात बदलेल काही सांगता येत नाही. अशाच एका घरातील जोडप्याचा वाद संवाद आपल्याला दाखवणार आहेत निरागस विनोदवीर पृथ्वी प्रताप आणि कॉमेडीचे नवे फंडे ईशा डे. आणि इथे घेऊया छोटीशी विश्रांती. पुन्हा लगेचच परत घेऊन येऊ तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची. बापरे बापरे, काही एडी लोक आहेत घरी, काही एडी लोक आहेत रे. भारी करतात ना सगळे. समीर चौगला काय 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 फक्त ना तो टूथपिक प्रताप आहे ना, टूथपिक तो जरा ओढून ताणून करतो असं वाटतं. मुळात त्याचं नाव टूथपिक प्रताप नाहीये, पृथ्वीक प्रताप आहे. कुठले आई वडील आपल्या मुलाचं नाव टूथपिक ठेवतात का? चल एक मिनिट, तुला ऐकायला आलं नसेल कधी, खाली 10 वेळा पट्टी जाते ती वाचत जा. अय्यो, पाहिलीच नाही कधी. पाहिली नाही कधी, ओढून ताणून करतो म्हणे. किती चांगला ऍक्टर आहे माहितीये का तो? या महाराष्ट्राची हास्य जत्रेच्या ग्रुप मधला सगळ्यात संयत अभिनेता तो एकटाच आहे. त्याच्यासारखा नट होणे नाही, लक्षात घे. काय तर म्हणे ओढून ताणून करतो. बघ जरा, बघ बेरिंग्स बघ, लकबी बघ, ते त्याचा हावभाव बघ, त्याचे आवाज बघ, सतत काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतो आणि यशस्वी होतो. करतो तो, पण कॉमेडी नाही होत ना. ते प्रभाकर मोरे येतात आणि होय काय म्हणतात, तिथे कॉमेडी होते. आण मग प्रभाकर मोरेंना आण आणि म्हणाव करा 15 मिनिट. वय काय होते का बघ कॉमेडी. पृथ्वी प्रताप आहे ना, पृथ्वी प्रताप, तो विनोदासाठीचा प्रिमाईस तयार करतो. तिची काही पल्लेदार वाक्य असतात, ते जे काही बेरिंग असतं ना, ते त्या विनोदाला पोषक असतं, हे लक्षात घे. कुणीतरी म्हटलंय नाटक आणि हे हास्यजत्रा म्हणजे सगळं ऍक्शन रिॲक्शनचं असतं. तो रिॲक्शन देतो म्हणून त्यांच्या ऍक्शनला महत्व आहे. सांगते मोठी, त्याला विनोद जमत नाही. काय प्रॉब्लेम आहे ना, तुमच्यासारख्या ज्या बायका आहेत ना उथळ विनोदांवर हसणाऱ्या, तुमच्यामुळे ना ह्याचे विनोद लोकांना कळत नाही. ह्याची कला कळणं म्हणजे येडा गबळाचं काम नाहीये. जाण लागते, जाण बघ जरा, डेप्थ बघ कॅरेक्टरची, सोल पकडतो कॅरेक्टरचा. खिचडी टाक, खिचडी टाकली आहे खिचडी. शिट्ट्या झाल्या का रे? नाही, अजून नाही झाली. 3 झाल्या की सांगा, लक्षातच राहत नाही. उद्या डब्याला मेथीच देणार आहेस परत? 1 आठवडा झाला मेथी करून. काय परवा जोशी काका परवा म्हणत होते ना, काय? मला ना सई तामणकर खूप आवडते, मला एकदा तिला भेटायचं. ती भेटणार आहे ना. नाही ग, सई तामणकर खरं तर सगळ्यांना भेटली पाहिजे यार. कसली भारी आहे यार ती, कसली भारी आहे यार ती. भारी आहे. मला खूप आवडते यार सई तामणकर. काय तू ते तिला बोलतात ना, ते बोल्ड बिंदास ब्युटिफुल, ती आहे यार. ती बोल्ड आहे, ती बिंदास, काय साला सुंदर आहे यार ती बाई. खूप सुंदर आहे. मला खूप आवडते खूप. मग आता माहिती ती याला गेली होती काय, कुठल्या तरी त्या बक्षीस समारंभाला. ते काय घातलं होतं तिने, चंदेरी काहीतरी होतं आणि काहीतरी विचित्रच केलं होतं ग, पण काय सुंदर दिसत होती त्याच्यात. काय बापरे, वेगवेगळे ड्रेस घालते आणि सगळं सूट होतं तिला. हो ना. आता माहितीये मागे ना तिने आय गेस काय 354 का 56 एपिसोड मध्ये घातलं होतं असं एक लांब लचक शर्ट घातला होता, नातवंड घालतात ना आजोबांचा. आणि त्याच्यात पण ती बाई इतकी सुंदर दिसत होती यार. प्रेमात पण असं वाटतं रे तिच्या. कधीतरी असं एक या बाजूने असा लांब शर्ट घालते, इथून आकुर्ता घालते आणि तो पण कॅरी करते रे. सुंदर. तुला सांगू, एपिसोड 312 कन्फर्म 312 नारंगी रंगाचा ड्रेस घातला होता. नारंगी रंगाचा ड्रेस, त्याच्यात त्याला साजेशी झेंडूची फुलं केसात, ती पण किलोभर. कोण कॅरी करेल मला सांग? झेंडूची फुलं केसात कोण कॅरी करेल? फक्त सई तामणकर. चला, मला ना कौतुक वाटतं रे यांचं. सई घे, प्राजक्ता माळी,
सुंदर. यार तिचं काय करू ती किती गोड आहे यार किती गोड आहे. ती किती गोड आहे. बाप रे तुला सांगतो ट्रेनमध्ये ऑफिसमध्ये पुरुषांच्या ह्याच गप्पा होतात. हा. बायको असावी तर प्राजक्ता माळीसारखी बास. काय साला ती पण एक एक ड्रेस घालते, काय ती एक एक स्टाईल करते, काय सुंदर दिसतात रे ह्या पोरी. खूप खूप. सई प्राजक्ता मला वाटतं हास्य जत्रेच्या ना सगळ्याच मुली छान दिसतात ग. ती नमा बघ ना, नमा नमा वेगवेगळे कॅरेक्टर करते, वेगवेगळ्या हेअरस्टाईल करते, सगळ्या सूट करतात ग तिला. सगळ्यात छान दिसते. कुरळे केस केले छान दिसते. ती लॉली करते लॉली, ती नो फ्लशड नो थँकड, पण त्याच्यात पण छान दिसते ती. मला तर वाटतं यार जी बाई टक्कल करून पण सुंदर दिसते ती सुंदरच, तिच्यासारखी बाईच नाही. सुंदर सुंदर आहा. सही आहे, सही आहे बाबा, सही आहे. मनमोहक आहेत रे ह्या स्त्रिया, मनमोहक. ती बारकी नाही का ही शिवाली शिवाली, तिचे तर नॅचरली कुरळे आहेत केस, त्याच्यात पण ती आहा काय साला दिसते रे. काही काही वेळेस तर ना वय विसरायला भाग पडते ती. तिचं वाटत नाही पण तू बघ ना, एकीकडे तिचा तो अवखळपणा आणि दुसरीकडे नवीन लग्न झालेली मुलगी. काय साला बॅलन्स साधते ती. सुंदर मुलगी यार ती. तर ती पुण्याची ती इंदालकर आहे बघ प्रियदर्शन, तिच्या एक खळ्यांचं काय करायचं रे बाबा. तिच्या खळ्या म्हणजे ना तुला असं ए डुंबू ए डुंबू बाप रे खळ्या आहेत रे तिच्या. बाप रे खळ्या आहेत तिच्या. साला सौंदर्य स्थळ आहेत रे. ती हल्ली हल्ली ना चेतना भटे कमाल दिसायला हे काम करायला लागली आहे. तुला सांगू आणि ह्या सगळ्यात ना एक मुलगी होती, त्यांना तिला बोलवत नाहीत रे हे लोक. मला कळत नाही रे ह्यांचं काहीतरी असणार तिचं. संजना हिंदूपूर काय साला गोल चेहऱ्याची होती, काय रेखीव डोळे रे. नजाकत होती तिच्या चेहऱ्यात. खूप भारी खूप. ती परत ती आपली वनिता खरं ना, त्या मुलीचं मला विशेष कौतुक. सगळे तिच्या वजनावर बोलतात पण त्या अख्ख्या चमूत सगळ्यात रेखीव कोण तर वनिता खरात. कोणच नाही कोण. सगळ्यांना एकीकडे ठेव, वनिता खरातला एकीकडे ठेव. आई 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 माझी मीना कुमारी. वेगळं वेगळं सौंदर्य आहे. कोणीतरी म्हणतं ना की व्यक्तिमत्वात नजाकत असते, ते हे व्यक्तिमत्व वनिता खरात. आहा लवली. आणि रसिका आ, काय 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 रसिका काय करायचं रे तिच्या सौंदर्याचं. काय करायचं रे. निखालस सौंदर्याची व्याख्या म्हणजे रसिका वेंगुर्लेकर. आहाहाहा. रसिका वेंगुर्लेकर म्हातारपणी सुद्धा इतकीच सुंदर दिसेल, इतकीच. हे आपले जुने कादंबरीकार कथाकार असतात ना, त्यांनी बघ त्यांच्या त्यांच्या कथांमध्ये भारतीय स्त्रीचं सौंदर्य असं त्यांचं वर्णन केलंय. एका शब्दात सांगायचं, भारतीय स्त्रीचं सौंदर्य म्हणजे रसिका वेंगुर्लेकर. बस बाकी कोण नाही, इकडे तिकडे कोण नाही, सगळे. अरे काय साला मी आत्ता माझ्या लक्षात येतोय, चला या हास्य जत्राने ना फ्लॉवर पॉट तयार केला रे छान छान फुलांचा. काय साला गोड गोड पोरी, गोड गोड पोरी. आहा हा. ऐक ना, हा तुला माझ्यातलं काय आवडतं रे. वा वा, ये हुई ना बात. तुला माझ्यातलं काय आवडतं. ये चलो यार खाना खाते हो. कुकर लावलं. तुला माझ्यातलं काय आवडतं. ए हा काय प्रश्न आहे यार, हा काय प्रश्न आहे अचानक हे असं काय. मला मला अचानक कुठं आला हा प्रश्न. नाही सांग ना, प्रिसाइजली सांग तुला माझ्यातलं काय आवडतं. प्रिसाइजली कसं सांगणार तुझ्याबद्दल. का त्या हास्य जत्रेतल्या पोरींच्या खळ्या आणि त्यांचं सौंदर्य अगदी प्रिसाइजली वर्णन केलंस. माझ्यातलं काय आवडतं प्रिसाइजली सांग.
तुझी मान मान आवडते तुला माझी. मान आवडते तुला माझी. मान नाही तू पूर्ण ऐक ना यार पूर्ण ऐक ना यार तू पूर्ण हे मला हे आवडत नाही नाही हे बघ नाही नाही पूर्ण ऐक माझं तू मान या ना मान यार मैं बोल रहा हूँ कुछ सुनो तू बोलो. काय आवडतं? या डोळे यार तुझे काय करत ओ काही सुचलं नाही की प्रत्येक पुरुष डोळे आवडतो म्हणतो. ए रमा आ तू सुंदर आहे यार हो ना. ये जेऊया चल पटकन सांग. काय बस. बे आहे काय मग आपलं काय लावा रे लवकर हास्य जत्रा माझ्यातलं काय आवडतं पटकन सांग. सांगतो यार चिपतोय कसं सांगतो ना मी चपात्या आवडतात चपात्या आवडतात तुला. आवडतात मला यार चपात्या आवडतात तुला. ए रमा यार आवडतात मला चपात्या यार यार जगात चपात्या कुणी कराव्या तर रमाने कराव्या तुला चपात्या करायला हवी मी. हं? हं? तू लांबून बोल ना यार लांबून बोल ना म्हणजे मी चपात्या करायला हवी आहे तुला. मला नाही असं नाही मी फक्त कामासाठी हवी आहे तुला. असं नाही एक गोष्ट सांगता येत नाही तुला माझ्यातली आवडणारी. 10 वर्ष संसार करते मी तुला एक गोष्ट सांगता येत नाहीये. आहे मला 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 आहे हे आहे हे बघ हे बघ मला आवडते तुझ्यातली गोष्ट काय? तिसरी शिट्टी झाली रे फुटू दे. कुकर फुटू दे. आवाज नको ना बदलू मला भीती वाटते यार त्यालाही कळू दे. नाहीये माझ्या नवऱ्याचं प्रेम माझ्यावर. त्यालाही कळू दे. कुकरला काय कळणार सांग माझ्यातलं काय आवडतं. मला मला सगळं बस तू झेंडूची फुलं आठवतात ना तुला. झेंडू आहे? जा ना. तिचा बर्थडे असेल जा झेंडू घेऊन तिच्या घरी जा. तिचा नोकर तरी उभा करतो का बघ तुला. आणि तिने बघितलं ना तुला तर हे आत्ता आत्ता शिकलेल्या तोडक्या मोडक्या विदर्भीय भाषेत शिव्या घालून बाहेर काढेल तुला. तोडकं मोडकं बोलते विदर्भी पण गोड बोलते तिच्या तोंडून ऐकायला बरं वाटतं यार आणि बर्थडेचं का काढते तिच्या झाला तिचा बर्थडे 25 जूनला तोंडपाठ. ए मारू नको ना यार तुला तिचा बर्थडे तोंडपाठ आहे. तिचा बर्थडे काय झाला ती काय माझ्या घरातली तिचा बर्थडे तोंडपाठ असायला सोशल मीडियावरती कळतं तिचा बर्थडे 25 जूनला आहे ते आईचा बर्थडे सांग. 26 सप्टेंबर कोणाच्या आईचा? सईच्या आईचा मामा तुला तुझ्या आईचाही बर्थडे पाठ आहे. ए मी येडी आहे का मी पाठ करत बसतो तुम्हाला बर्थडे कब आहे तुम्हारी माँ का बर्थडे येडी आहे का चल तू मी पाठ नाही केला काय होतं बघ सई आहे ना ती सतत ना काहीतरी टाकत असते सोशल मीडियावर तर तिने मम्माच्या बर्थडेची मम्मा म्हणते आईला ती मम्माच्या बर्थडेची पोस्ट टाकली होती तिने आईला की बाबा आई मम्मा हॅपी बर्थडे तर मी ते वाचलं की रे 26 सप्टेंबरला दरवर्षी शपथ सांगतो मी दरवर्षी तिला सांगतो मम्माला विश कर आपल्याकडून काय रिप्लाय करते ती? नाही करत ती बघतच नाही ना साधा कुत्रा समोर आला तरी आपण यू 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 करतो. तिने थँक्यू न म्हणता सुद्धा दरवर्षी हॅपी बर्थडे पाठवतोस तू. प्रेम चाहता म्हणून ठीक आहे राहू दे. मला राहायचंच नाहीये तुझ्या बरोबर. मला नाही राहायचं तुझ्या बरोबर. ए रमा राहायचं नाही म्हणजे मी चालले. रमा रमा फालतू चालले. करू नको रमा ए अरे काय चाहता म्हणून तयार आहे तयार आहे. इकडे मी चालले. जायच्या तयारीतच होतीस ठरलं होतं तुझं या कॉन्व्हर्सेशन नंतर मी घर सोडून जाणार आहे बॅग पॅक करूनच ठेवली होतीस काय चाललंय फालतूपणा चाहता म्हणून प्रेम नसू शकतं का माझं कुठल्या कलाकारावर आता ना माझं कौतुक सांग माझ्याबद्दल सांग माझं हे सांग ये तुला ऐकायचंय तुझ्याबद्दल इकडे बाजूला ठेवूया इकडे बस इकडे बस 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 तुला कौतुक ऐकायचंय ऐकायचंय. मला तुझ्या सगळ्या गोष्टी आवडतात पुन्हा एकदा तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत तुमच्या सुरू झालं रे. टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा क्या बात आहे. आम्हाला हा हास्य जत्रेचा फॅन खूप आवडलाय विशेषतः हास्य जत्रेच्या मुलींना. थँक्यू फॉर द कॉम्प्लिमेंट्स. प्रसाद दा काय म्हणाल? अफलातून
अफलातून. सुनील डांगेसाठी जोरदार टाळ्या. वा 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 वा. अप्रतिम, इतकी गोड कॉन्सेप्ट होती. या कॉन्सेप्टवरती स्किट होऊ शकतं हे सुचणं म्हणजे खरोखरच कौतुक आहे डांगेचं. फार गोड कॉन्सेप्ट होती, फार फार गोड लिहिली होती आणि तुम्ही दोघांनी इतकी लाईव्हली प्रेझेंट केली ती. क्या बात आहे, क्या बात आहे. बाकी जी वर्णनं केली ती फार गोड होती वर्णनं आणि फार ॲप्ट होती. लाईव्ह किंवा नॅचरल परफॉर्मन्स म्हणजे काय असावा तर हे स्किट. ओहो वा 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 वा. सईच्या कमेंट्स ऐकण्यासाठी आम्ही विशेष उत्सुक आहोत. सई. पीपी बाकी मला माहित नाही पण तू सोल खरंच पकडतो आणि हे खरं आहे. तू प्रत्येक वेळेला सोल पकडतोस हे खरं आहे आणि ह्याच्याबद्दल काही वादविवाद होऊ शकत नाहीत नेहमीच. आणि तू वन ऑफ द फेवरेटेस्ट ऍक्टर आहेस या पृथ्वी तलावर माझा आणि तू हे प्रत्येक वेळेला प्रूव्ह करतोस. पीपी आय एम प्राऊड ऑफ यू. ईशा मला असं वाटतं की तू पॅशनेट तर आहेसच बरोबर आहे पण तू तेवढीच चिकाटीने उभी राहतेस प्रत्येक वेळेला आणि मला तुझी चिकाटी फार आवडते. खरंच खूप नॅचरल परफॉर्मन्स आणि तुमच्या जोडीने हे प्रहसन पेललं याचं विशेष कौतुक आणि अभिमान. Yes, 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 मस्त. Thank you so much, guys. Give it up. मंडळी, नेहमी विनोदाचे चेंडू फटकावणारे हास्यवीर आज इथे येणार आहेत क्रिकेट टुर्नामेंटच्या उद्घाटनासाठी. आणि या निमित्तानं हास्याचे चौकार आणि षटकार ठोकायला इथे येत आहेत सगळे हास्य कलाकार. आग लागली वसाडींच्या तोंडाला. श्राद्ध घालायची अक्कल नाही, टुर्नामेंट भरवली आहे क्रिकेटची. मेले. एक्सक्यूज मी. नमस्कार. ए बबन हॅलो. ये बबन स्टंप टाकायला मदत कर चल. नाही बबन नाही मी. ऐका हा. ऐका मी उद्घाटनाला आलोय. क्रिकेटचा सामना आहे ना इकडे आज. असं सांगून लोक चोऱ्या करून जातात का? अरे नाही नाही तसं नाही म्हणते मी. अहो मी सेलिब्रिटी आहे. मी पण गावातला सेलिब्रिटी आहे. नमना जटायू करतो मी. पण हाय काय आज अंपायर आहे मी. ये, ये, ये. मी घ्या. हे घ्या. हे ठोकायला घ्या. चटायू करतो. अरे अहो मुद्दा तो नाहीये. तुम्हाला कळत कसं नाहीये. मी उद्घाटनाला आलोय. मी सेलिब्रिटी समीर चौगुले. हास्य जत्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. तुम्ही सर हा थांबा थांबा मी ठोकतो. सर ओळखलं नाही, माफ करा सर. ते तुमच्याकडे बघून अचानक बबनवाला फील आला ना. मला ते लक्षात नाही आलं लगेच म्हणून मी बबन बोललो. सॉरी सर. ते एकदम एक ठोकायला काय झालंय मला- माहितीये का सकाळी 8 वाजता मला तिथे बोलवलंय आणि 8 वाजता कोणीच नाही हो ग्राउंडवर. मी आपला माझ्या वेळेने येतो ना. मला पाणी नाही विचारलं कोणी, आज चहा नाही विचारलाय. असं कसं करता ना तुम्ही? Sorry. बरं ते कोणतरी होते ते संपत का करताना मी फोन लावतोय ते फोनही उचलत नाही. असं नसतं हो. नाही हे सर. मी सर राघव नका भाऊ हॉस्पिटलला गेलेत. एका कार्यकर्त्याला बघायला गेले. ते येतील थोड्या वेळात. हो पण मला इथून काय आहे ना ह्या स्किटमध्ये सुद्धा मला ठरल्याप्रमाणे दुसऱ्या कार्यक्रमाला जायचंय. दर स्किटला असतं ते ह्या स्किटमध्ये सुद्धा आहे तसं. महत्वाचा कार्यक्रम आहे. मला प्लीज जरा ऑलरेडी 2 तास झाले. सर सॉरी सर. मी लगेच तुमची व्यवस्था करतो. ये पम्या ये. अरे पम्या कुठे आहेस तू? अरे मेरा काय- भाऊ आले चला 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 भाऊ आले. ए पांग्या पक्की मारायला घे. भाऊ आले. ये भावा भाऊ आले. एक मिनिट. अरे पांग्या. पांग्या कोण पांग्या? तो बबन म्हणतोय. काय दिसतोय मी पांग्या? काय असं असतो का पांग्या? समीर चौगुले मी तेच म्हणतोय ना. सॉरी माफ नाही, असं करा. नाही ओळखलं नाही. नाही, नाही, हरकत नाही. भाऊंची गाडी गेटावर आलेली आहे. हो. तोपर्यंत मी अनाउन्समेंट लवकर, करतो. चालेल. भाऊ आले की कार्यक्रम सुरू करूया. चालेल हा? चालेल चालेल हा. लवकर सुरू करा तुम्ही. तर मंडळींनो तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे नादवडे गावात भाऊंचा चषक 2022 मध्ये. या चषकाची सगळी स्पॉन्सरशिप आपल्या भाऊंनी दिलेली आहे. भाऊ खांडेकरांनी. अरे भाऊ काय आहे? जशी बॅटीला दांड्याशिवाय मजा नाही तशी या नादिवडे गावाला भाऊंशिवाय शोभाच नाही. अरे भाऊ कोण आहे? ये भाऊ कोण आहे? बापूस तुझा फोकणीच्या वाढ कशाला वाढवतोस? बोलाव ना लवकर. नाही अरे जरा फील देतो. पहिली मॅच आहे. तर भाऊंचा चषक 2022 मध्ये पहिला सामना 2 संघांमध्ये होणार आहे. पहिल्या संघाचं नाव आहे आमची बॅट बाउंड्री थॅट संघ कासुर्डे. टाल्या. आणि दुसरा संघ आहे 11 बाबूराव बॉल टाकतात संघ नानिवडे.
लाभलेले आहेत आपले माननीय नेते भाऊ खांडेकर. समोसे में जीरा है भाऊ हमारा हीरा है, समोसे में जीरा है भाऊ हमारा हीरा है. ठीक आहे ठीक आहे भाऊ 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 अरे, ठीक आहे. भाऊ भाऊ गेले अनाउन्समेंट पूर्ण करतो भाऊ भाऊ. हॅलो, आणि हॅलो, या नमस्कार. सामन्याला दुसरे उद्घाटक लाभलेले आहेत सेलिब्रिटी समीर चौगुले. मला एक सांगा, इकडे आता उद्घाटनाचा कार्यक्रम आहे. क्रिकेट सामन्याचं उद्घाटन म्हणजे काय, फीत बीत कापायची? नाही हे बंद करतो आधी. मी काय म्हणतोय बघा, तुम्ही भाऊना बॉल टाकायचा आहे, भाऊ असा प्लेट करतील आणि आपण जाहीर करूया की टुर्नामेंटचं उद्घाटन झालेलं आहे. आणि मग त्याच्यानंतर पहिल्या मॅचला भाऊ तुम्ही टॉस करा, तुम्हाला थांबायला गेलात तरी चालेल. अच्छा अच्छा, मी एवढंच आहे. एवढं हे आम्हाला मला बॉल टाकणार आहे. आई शपथ साई. हे हाताने बॉल टाकणार आहे. आई लले. अरे नाही, भाग्याचं त्याच्यात आपलं. काय आहे भाऊ, एक सिंपल बॉल टाकायचं, एकदम सोपा टाकेन. काय टेन्शन नाही. सिंपल कशाला काय झालं काय पण? सिंपल कशाला म्हणजे अहो, टाका ना बिंदास. कसं पण टाका. बाई सांग, अरे तरुणपणात एक हाती मॅची वळवल्यात. एक हाती माहितीये काय. अहो उद्घाटन करायचं, एक साधा बॉल नाही, टाकायचा, नाही, त्याच्यात तुम्ही- कुठे मॅच बिच. कोरोना पाठव कुठे पाठवणार बाउंड्री आणि भाऊने बॉल मारला आणि हरवला तर सांगायचं रे भाऊला आपला माहिती रे. हा, चल चल टाका टाका. हरकत नाही. बॅट दे, बॅट दे. काय झालं इकडे हा भाऊ बोललेत मग मनावर घेऊ नका. काय मनावर नाही घ्यायचं. भाऊ म्हणजे भाऊ बॅटिंग तुम्ही असं सोपा बॉल टाका. अहो सोपंच टाकणार मी, एक बॉल टाकून जायचंय मला. त्यात कुठे काय एक तुम्हाला लवकर हो, जा. अगदी 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 yes, yes, yes. सर ह्या ठिकाणी आपण सामन्यांचं उद्घाटन करत आहोत. तर भाऊंनी हा चान्स घेतलेला आहे. समीर चौगुले सशाच्या चालीने 7-8 पुन्हा एकदा राईट ओव्हर टाकलेला चेंडू आणि भाऊचा धोनी सारखा हा स्टार आणि उंच उडलेला चेंडू समीर चौगुलेने झेल घेतलेला आहे. आणि हे काय भाऊ स्टंपावर पडलेले आहेत. एक चेंडूत भाऊ आउट. पकडली रे भाऊ पडलेला आहे. अरे भाऊ पडले, भाऊ पडले. भाऊ कसे पडले? भाऊ तुमच्यामुळे पडले, तुम्ही नाचताय का हो माझ्या असा कसा बॉल टाकला हा भाऊ पडले ना, आमचे आउट झाले ना. अरे हम का कि नहीं किया कुछ. भाऊ का क्या है, एक ढेरपोटा है ना, तो ऐसा लोदिया करके उधर गिर गया. काय काय बोलला मला लज्जा बोलला, ढेरपोटा बोलला. नाही नाही, अरे मी असं नाही म्हणालो. चल आता झालंय ना, एनिवे आता उद्घाटन झालेलं आहे. मी सगळ्यांची रजा घेतो, मला पण दुसऱ्या नाही. कार्यक्रमाला जायचंय. चला. नाही काय भाऊ नाही भाऊ काय झालंय. उचला हे तुमच्या आईला भाऊ. उचला. भाऊ ऐका. भाऊ, उठा. ए भाऊ, माझं काय आता दुसऱ्या कार्यक्रमाला मला नाही. जायचंय. उद्घाटन होतं ना नाही. ते. उद्घाटनाचा एक बॉल टाकला मी. आता तू मला आउट केलं ना, आता मी पण तुला आउट करणार. अरे मी बॉल टाकणार, मी तुला आउट करणार, मगच इथे उद्घाटन होणार. अरे पण त्याचं गरजच नाही ना. आपण जस्ट एक खेळत होतो, एक बॉल म्हणून मी टाकला, त्याचं मॅच. झुकेगा नाही साला. देख तू अरे मुद्दा तो नाहीये. मधला दांडा काढणार. बघ ते बॉल दे, बॉल दे रे Fielding ला ball दे. बॉल दे अंपर. बॉल दे, बॉल दे. अरे पण त्याची गरज चला, नाही. खेळा, ऐका खेळा, माझं. खेळा, चला, खेळा. अरे मुद्दा तो नाहीये. अरे मी हम इधर से आहे. आता मला जेव्हा सांगण्यात आलं की एक बॉल टाकायचा आहे, तो एक बॉल टाकल्यानंतर मला जेव्हा सांगण्यात आलं की अरे ह्याची गरजच नाहीये. मी जस्ट एक टाकलाय. मी काय म्हणतो, भाऊनी बॉल टाकला ना, तुम्ही बाजूला व्हा, तुम्ही आउट. अरे मी तेच करणार आहे आता. काय पण ह्या बॉलची गरज नव्हती. आता बोलण्यात वेळ घालवताय काय? नाही, तसं नाही. आणि आता समीर चौगुलेंनी त्यांची इच्छा आहे ना, मी करून हा, टाकतो. चला चला भाऊ कुठे गेले? भाऊ कुठे गेले? भाऊ रे, भाऊ हे कुठे आणि गेले? हे काय? या ठिकाणी भाऊनी 70-80 पावलांचा रनअप घेतलेला आहे. आणि भाऊ पहिल्यांदा
आधी भाऊच्या हातात बॉल दिसत होता, आता भाऊच बॉल एवढे दिसत आहे आणि भाऊ नजरेच्या आड गेलेले आहेत. अरे याची गरजच नाही, एवढ्या लांब कशाला गेले ते भाऊ कुठे गेलेले आहेत काय कळत नाही. अचानक वांगणकरची फटफटी दिसते आणि त्याच्यावर भाऊ बसलेले दिसताय. भाऊ सत्तावीस मला दंडात जातायत. अचानक भाऊनी फटफटी थांबवलेली आहे. भाऊनी फटफटी थांबवलेली आहे. भाऊ फटफटीवर उतरलेले आहेत. अरे पण ते कशाला उतरले डायरेक्ट भाऊ धावत धावता धावता दमलेले आहेत पुन्हा एकदा. आता चालायला लागलेले आहेत. बोलवा ना भाऊ ना ते चालायला लागलेले. अरे आणि भाऊ धावायला भाऊ आलेले क्रॉस करून 7-8 पावलावर भाऊ आलेले आहेत. भाऊ तुडकी चाल भाऊ दांडिया गरबा एकत्र करून भाऊ येत आहेत. अरे याला गर्भ अशा प्रकारे अहो ते थकले Right होते समोर. अहो खूप थकले ते, समीर ऐका माझं. अरे बॅट्समन इथे आहे, बॉल बापसाकडे फेकला नाही तिकडे, आऊट कसं द्याव? तुम्ही आऊट व्हा ना यार. आउट आला तुम्ही. अरे मी इकडे आहे ना. हा बॉल असं मारू का मी? असं कसं मारणार मी? बॉल स्लो मोशन मध्ये मी खास झाला असं होणार का? दोन्ही एकाच स्पीडने येणार ना, तर मला कळेपर्यंत असं झालं ना, मी नाही मारू शकत ना. आपण मी जर बॉल इकडे आला तर मग मी आऊट होऊ शकतो ना. हो ठीक आहे. हो मी आऊट, मी तयारच आहे, आऊट व्हायला तयार आहे. हो साहेब हा भाऊ भाऊ एक थांब आहे. हो मला जर तुम्ही ना काय 3 स्टंप आहेत, त्या 3 स्टंपात जर तुम्ही जगुगे नाही बोले ना प्रॉब्लेम आहे. नाही अहो कसं म्हणतात मिडल दांड. मिडल दांडल मिडल दांडा प्रॉब्लेम आहे भाऊ ना. नाही नाही हरकत नाही. ओके ओके भाऊ अरे अरे ते परत कुठे गेले? अरे आणि भाऊ पुन्हा एकदा 70-80 पावलाचा रनअप घेऊन ह्या ठिकाणी अरे गेलेले आहेत. गरजच नाही ना तिकडे जायची, त्यांना सांगा ना इथून टाका म्हणून. तुम्ही बॅटिंग करा ना. आणि भाऊ धावत सुटलेले आहेत या ठिकाणी. भाऊ आता वांगणकराच्या फटफटीवर बसलेले आहेत. फटफटी जोरात आणतोय. अचानक भाऊ उतरलेले आहेत, फटफटीवर पडलेले आहेत. भाऊ अरे पडलं खाली. भाऊ पडलेले आहेत. भाऊना लागलेले आहे. भाऊना आता हळूहळू उठतायत भाऊ. आणि पुन्हा एकदा भाऊ भाऊ आलेले आहेत. भाऊ आलेले आहेत. भाऊ 70-80 पावलाचा अरे रन. अरे काय गरज आहे का भाऊ करायची हो? केवढा थकलाय तो माणूस बघा आणि ना. आता भाऊंची चाल ह्या ठिकाणी एक वेगळीच चाल दिसते. 1 2 अडीच 1 2 अडीच. अरे अरे अहो त्यांना हो ते आजारी आहे. उभा ना. अरे हो रे बाबा टाक ना इकडे. भाऊ आता भाऊ आला समोर टाकलेला चेंडू. अरे आउट आहे, कॅच पकडली ना, आउट आहे ना. भाऊ आणि बॉल एका ठिकाणी पडलेत, आऊट कुठे द्याव? अरे तो हंपर आहे ना, मग बोट वर कर ना. कर ना. मी बोट सगळं वर करेल, पण तो माणूस आऊट झाला पाहिजे ना. अरे तू हो ना यार आऊट. हो ना आऊट तू. तुला सांगितलं ना आउट हो. अरे अरे मुंबई काय करा अरे अरे बॉल तिकडे आहे, बॉल इधर आता आता नाही बॉल. अकेला आउट हो गया. अरे उसका बॉल इधर बॉल डालने को. इकडे नाही तर इकडे टाका बॉल. इकडे पण चालेल, मग मी इकडे येईन बॉल असा बॉल येईन. बॉल आता मी ये मैं क्या करेगा? आता आउट है ना. मेरा गलती है क्या? तू आऊट व्हा नाही तर भाऊ तुला गोळ्या घालेल, लक्षात ठेव. तू आऊट हो. गोळ्या घालेल. हा गोळीबार करेल म्हणजे मग काय भाऊ डेंजर आहेत. नाही मी होतो, मी आता एकदमच बाजूला राहतो. हा. चल भाऊ त्यांना इकडे थोडा तरी बॉल टाकला म्हणजे तू आउट हो. आऊट हो ना यार. भाऊने काय ते बोलायचं? काय ते बोलायचं भाऊला. हो मी करतो. ये अरे भाऊ मेसेज पाठवा. अहो एवढे खुन्नस का करताय? भाऊ मधलं अरे पण मी बोललोच नाहीये काही. मी भाऊ एक बॉल फक्त घ्यायला आलेलो, चुकून कॅच घेतला तर एवढं चुकलं. अरे हा ठीक आहे. चला भाऊ चला मत बॉल टाकायचा. आउट आहे भाऊ. सॉरी ते भाऊंच्या पाय चक्रीवादळ अडकलंय. बाकी काय नाही.
पुन्हा एकदा भाऊ 70-80 पावलांचा रनअप घेऊन तयार. यावेळी वांगणकर काय फटफटी घेऊन यायला तयार नाही. भाऊ कन्व्हिन्स करतायत वांगणकरला. वांगणकर काय ऐकत नाही. या ना लवकर, मला जायचंय हो, कार्यक्रम आहे माझा हो. भाऊनी फटफटी आणली गेली आणि भाऊ वांगणकरलाच घेऊन येत आहेत. भाऊ येत आहेत. भाऊ येत आहेत. भाऊंचा एक 70-80 पावलांचा रनअप, 40 पावलांचा रनअपवर भाऊ आलेले आहेत आणि सोबत वांगणकर आहे. हा हा बरोबर. भाऊ नंतर बोलू आपण आउट त्याने. व्हा, आउट व्हा. भाऊ भाऊ सावकाश. भाऊ 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 इकडच्या area. भाऊ इकडच्या. आणि भाऊ सर्व भाऊ 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 रात्री बोलू त्याने. भाऊ टाका भाऊ. भाऊ 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 या. नाही थांबा भाऊ. भाऊ 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 इकडे ना. नाही नाही गरबा झाला गरबा झाला. बॅट पाहिजे अरे, बॅट पाहिजे भाऊला बॅट पाहिजे. भाऊ 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 आणि भाऊ आलेले भाऊ इकडे, आहेत. इकडे, भाऊनी इकडे. हा. भाऊनी 180च्या स्पीडला ह्या ठिकाणी वांगणकर आउट आहे. या आउट आहे. अरे आउट आहे ना. आउट आहे ना. व्हॉट अ परफॉर्मन्स! माय गॉड! वा 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 कहर प्रसादा यप्पा ओ वा 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 आउट ऑफ द स्टेडियम परफॉर्मन्स. तुमच्या सगळ्यांमध्ये ताकद एवढी आहे ॲज अन ॲक्टर की समोर आमच्या जे घडतंय ते तर आम्हाला दिसत होतंच, पण तिकडे वांगणकरचं काय चाललं असेल हेही 100% दिसत होतं. सही आहे. स्पष्ट दिसत होतं. मेसेज पाठवा असं म्हणालास तू त्याला. वा 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 लाजवाब. फॅन्टॅस्टिक. सही. ये बॉयज कडक खतरनाक परफॉर्मन्स होता. जेव्हा जेव्हा या मंचावर क्रिकेटची मॅच होते तेव्हा तेव्हा आमच्या विकेट्स जातात. अशक्य परफॉर्मन्स होता आणि मानलं तुम्हाला. मंडळी, मराठी रंगभूमीला दृष्ट लावायला आज तिच्या सानिध्यात येणार आहे मोना डार्लिंग. बघूया आज तिथे काय उत्पात घडतोय ते. सुस्वागतम सुस्वागतम. महाज करंडक 1978 पासून आपण सलग हा करंडक इथे भरवतो. 2022 महाज करंडक 3 दिवस इथे स्पर्धा जल्लोषात सादर झाली. आता निकालाची वेळ. आपल्या परंपरेप्रमाणे निकालाच्या दिवशी गतवर्षीची विजेती एकांकिका इथे सादर होते. त्यानंतर निकाल आणि समारोप. सहकार्याबद्दल धन्यवाद. 5च मिनिटात एकांकिका सुरू होते. चला मग. हो सर करतो सर सुरू. पण आपल्या ज्या प्रमुख पाहुणे आहे ना त्या अजून काही आलेले नाही आहे सर. मग अजून आले नाहीये? नाही म्हणजे एक 5-10 मिनिटं उशीर झालाय त्यांना, पण आपण लगेच सुरू करू. ते आले की. मग बघा ना त्या कुठे हो आले? सर मी आता जस्ट फोन केला, त्या ऑन द वेचे म्हणले. अच्छा, बरोबर. म्हणजे लगेच येतील. सर, अरे सर, मॅडम मॅडम कुठे? मॅडम आलेले आहेत. मॅडम आले सर. मॅडम आले. बोलवा लवकर. मॅडम मॅडम नमस्कार नमस्कार नमस्कार. Yes, yes. मी गजानन पाटोळे. Oh. मी या स्पर्धेचं परीक्षण केलंय. स्वीट. या 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 आपण बसून घेऊया. या आपण प्लीज आपण ना अंगारकीला सुरू करूया. सो एक्साइटेड. अंगारकीला मला कळलं नाही. अंगारकी म्हणजे? अंगारकी नाही मॅडम. मॅडम मॅडम एकांकिका शट अप. सो सॉरी. एकांकिकेला सुरू करूया. cutie pie. फारच Yes. फारच मुश्किल आहे. त्या एकांकिकेला अंगारकी म्हणतायत. या 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 बसूया आपण. या 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 मॅडम स्थान पण नवा. ओ माय गॉड, तुम्ही जुडगे आहात. मी I like it. I like it. मी जुडगे आहे म्हणजे? तिकडे ते रायटिंग आहे ना जुडगे.
तुम्ही आहात ना ते कसं ओळखलं नाही नाही हे JUDGE जज आहे काय जुडगे म्हणताय त्या जज आहे ते डोंट टेल मी हे जज आहे हो, ते judge. JUDGE जज होतं जुडगे नाही होत Oh my God. मॅडम आपण सुरुवात करू हो Yes. प्लीज Nice. थँक्यू Oh my God. Oh my God. शाळा सुटली पाटी फुटली दुकानदाराची चड्डी किती दिवसांनी घंटी ऐकली हॅशटॅग नॉस्टॅल्जिक हॅशटॅग स्कूल डेज हॅशटॅग यु नो शाळेचं दप्तर शेंबडं नाक अँड ऐका 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 ही शाळा सुटण्याची घंटी नाहीये ही नाटकाची तिसरी घंटा आहे रंगदेवता आणि रसिक प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करून आम्ही क्रिएटिव्ह कांजूर मार्ग सहर्ष सादर करीत आहोत. अनेक ठिकाणी पारितोषिक मिळवलेली विजेती एकांकिका निष्पर्ण वृक्षाखाली ती दोघं आणि पिसाळलेला बैल सादर करतो आम्ही क्रिएटिव्ह कांजूर मार्ग. ओ माय गॉड ओ माय गॉड ओ माय मॅनेजर पडदा फाटतोय मॅनेजर पडदा फाटत नाहीये पडदा फाटत नाहीये तो उघडतोय थांबा थांबा हो मागे शोधू नका मागे सीट रिकामी आहे कम ऑन त्यांना सांगितलं पाहिजे ते शोधतायत मागे seat. ते शोधत नाहीयेत नाटकाचं फॉर्मेशन आहे ते त्यांच्या एकांकिकेचं ते फॉर्मेशन आहे ओ लाईक दॅट हो ते शोधत नाहीयेत ओके त्यांनी अरे बापरे कुठे मी स्टेजवर तुमच्याशी नाही बोलते ती नो 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 शी आज मी कुठे मी तिला बोलली स्टेजवर आहे तू ती तुमच्याशी नाही बोलत आहे ती प्रेक्षागृहाच्या पोकळीत पाहतीये कुठे पाहते प्रेक्षागृहाची नाही इकडे बघते कळणार मागे आहे ते, नाही कळणार आहे कुठे मी या अगम्य विश्वरूपी सागरात एका पाण्याच्या लहान थेंबा इतकं क्षुल्लक अस्तित्व घेऊन काय शोधतेय मी या दूरवर पसरलेल्या वाळवंटात मी एकटीच आहे की कोणी आहे माझ्या सोबत कोणी आहे का मी आहे ना मोना डार्लिंग आम्ही आहात इथे या इथे बसा खाली बस रे बाबा खाली बस असली कोणी आहे का तुम्हाला नाही विचारत आहे ती तिचे संवाद म्हणतीये नाटकातले कोणी आहे का जरा शांत बसा पण तिने माझ्या डोळेमध्ये थांबा जरा सॉरी हळू बोला आणि कोणी आहे का ओके ओके आहे कोणी कोणी आवाज दिलाय मला कोण आहे तिकडे कोण आवाज देत आहे मला कोण आहे आवाज देते डायलॉग आहे माझा शांत बसा जरा शांत हळू आवाजात बोला एकतर एकांकिका सुरू आहे आणि तुम्ही डिस्टर्ब करताय त्यांना पण तू विचारतोय ना मला तुम्हाला नाही विचारत आहे तो कोण आहे तिकडे सर मी समजावतो त्यांना तुम्ही काळजी करू नका मॅडम कसं आहे की हे नाटक आहे कळलं का रंगावकाशाच्या पोकळीत ते सुरू आहे आणि जेव्हा ते आपल्याशी बोलतात तेव्हा फोर्थ वॉल ब्रेक करून बोलतात आता त्यांनी ती केलेली नाहीये थिअरीज आहेत ब्रेक्थियन थिअरी आहे पीटर ब्रूक थिअरी आहे शेक्सपियरियन नाटकाची वेगळी थिअरी असते रिअलिस्टिक नॉन रिअलिस्टिक नाही थांबा सांगतो मी त्यांना आधी मला सांगा कोण आहात तुम्ही काय एवढं सगळं कसं माहिती तुम्हाला हा नाही मी नाट्यशास्त्रात मी पोस्ट ग्रॅज्युएशन केलेलं आहे सर नाही आणि ननाट्य आणि तात्कालीन समाजातील स्पंदनं यांची व्यवच्छेदक विश्लेषण हे मी केलेलं आहे म्हणजे ह्याच्यात PhD केलेली आहे डॉक्टरेट आहे डॉक्टरेट आहे सर मी आणि 2015चा मी सवाई दिग्दर्शक पण आहे सर 2015चा बत्ताशी एकांकिकेचा डिरेक्टर ओंकार राऊत अरे तुम्ही आहात ते ओंकार राऊत बेनिफिट ऑफ डाऊट 18 till I die इथे नाव ठेवायला जागा नाही बस सर बेकलाईटी नको सर
तुम्ही आहात ते? हा सर मी आहे सर. अरे मग या बावळट बाईची लाचारी का करताय तुम्ही? नाही सर, आयुष्यात मी खूप चढउतार बघितले सर. म्हणजे काही लोकांना तर शाहरुखनी लॉन्च केल्यानंतरही त्यांच्यावर स्किट करण्याची वेळ आलेली आहे. म्हणजे त्याचं खूप वाईट वाटलं सर. काही लोक लंडनला जायचं असं करून परत येऊन स्किटच करणार आहेत. तेही बघितलं. काही लोक तर लंडनवरनं अभिनय शिकून आले आहेत आणि स्किटच करतायत इथे. तर आता एवढं सगळं सगळ्यांच्या आयुष्यात सुरू आहे तर, आणि शेवटी स्किटच करायचंय तर मी नोकरी करतो सर असं मला वाटलं. आणि मॅडम तशा 4.5 लाख रुपये महिना देतात मला जॉबचा. किती? 4.5 लाख रुपये महिना. 4 लाख रुपये? लाचार लाचार देवाची कृपा आहे सर. लाचार. हा सर. मर्रे. सर कूल डाऊन सर. करू का? सर सर करायचं का? आम्ही सुरू करू. तुम्ही सुरू करा रे पोरा. कोण आहे? कोण आवाज देत आहे मला तिकडून? कोण आहे? महात्मन. महात्मन अरिना, उठ. महात्मन, अरिना. या प्रवासात तू माझी सोबत करशील? हो. नाही. हो अरिना हो. नाही नाही हो अरिना हो. अरिना, या प्रवासात मी सावलीप्रमाणे तुझ्या सोबत असेन. अरिना, ये जवळ ये. नाही. लाजू नको अरिना, जवळ ये. नाही. अरिना जवळ ये आता. नाही. अरिना ये जवळ माझ्या. एक चिपक. तो बोलवतोय चिपक ना. शर्मा नहीं का नहीं बाबा, मैंने जब वो बुलाता है ये जाती नहीं, ऐसा कैसे चलेगा? काय बोलताय तुम्ही? तुम्हाला कळतंय का? मी चिपके नाही का बोली? नाही. काय वाटेल ते बोलू नका. चिपक काय चिपक? अरे माझ्या फिल्म मध्ये कसं असतं माहितीये का, आम्ही 2-3 टेक देतो चिपकण्याचे, मग तो एडिटर कोणता चांगला वाटेल तो लावतो. मुळात ही तुमची फिल्म नाहीये, हे नाटक आहे. फिल्म मध्ये तुम्ही जे करता ना, ते जे काही उथळ इंटिमेट सीन करता ना, ते वेगळे. आणि इथे नाटकामध्ये ह्या ज्या काही ब्लॉकिंग्स आहेत, ह्या ज्या काही मुवमेंट्स आहेत, इथल्या प्रत्येक गोष्टीला एक अर्थ असतो. त्यांची ती जी चलबिचल चालली आहे ती कळतीये का तुम्हाला? जे द्वंद्व सुरू आहे ते कळतंय का तुम्हाला? मानसिकरित्या ते जवळ येण्याचा प्रयत्न करतायत ते कळतंय का तुम्हाला? नाही. अरे कोणाला आणलंय तुम्ही? सेलिब्रिटी सर. अरे कसली सेलिब्रिटी? नाटकातला न कळत नाही या बाईला. सर जाऊ द्या ना सर. प्राथमिक फेरीला आपल्या थिएटरमध्ये कुत्रं बी नव्हतं. हा आता ही जी काही गर्दी आली आहे ती ह्या पोरीबाई आली आहे. अरे थोडस खपवून घ्या, चालून घ्या. आता काय तुम्ही सुरू करा. प्लीज सर, प्लीज. माफ करा, मला कळतंय नाही, नाही, disturbance सर, पण तुमची- झालं. खाली वाज रे, खाली वाज. अरे जज आहे ते, होय. खाली वाज रे. तुम्ही प्लीज खाली शांत बस. तुम्ही परीक्षण केलं होतं मी. अरे जज सर जाऊ द्या, त्यांनी काही शांत ठेवा. पुराव तुम्ही. तुम्ही प्लीज तुम्ही प्लीज शांत बसा. काय शांत बस का? शांत बसा ना लाटोळे. तुझा बाप लाटोळे. सर असा आलोय मी. असा जन्म आहे माझा. नाही, सर. लाटोळे लाटोळे काय चाललंय? सर गेली अख्खं पूर्ण 1 वर्ष मला ही एकांकिका पाहायला मिळाली नव्हती, म्हणून आज या स्पर्धेत ही एकांकिका दाखवणार म्हणून मी इथे आलो परीक्षणासाठी. तर मला ही बाई एक एकांकिकेला शब्द ऐकायला देईल तर शपथ. सर एकांकिका. तुम्ही सुरू करा पोराव. अरिना जवळ ये. जवळ ये अरिना ये. महात्मन. नाही, हे मी होऊ देणार नाही. तू इथे काय करतोयस? पहिला इथून निघून जा. तू इथे का आलायस? तिला मी तुम्हाला एक होऊ देणार नाही. काय करणार आहेस तू? काय करणार आहे? अरिना, अरिना. काय केलंस तू? आता तुला माझ्याशिवाय पर्याय नाही. नाही, नाही. उठ, उठ. तू माझी सोबत करणार होतास, पण तू मला नाही सोडून जाऊ शकत. जुडगे. तुझा बाप चुडकी. महात्मन,
याला? कोणी मारलं याला? कोणी मारलं? तू तू मारलास? नाही, तुम्ही मारलं, तुम्ही मारलं, तुम्ही मारलं. मी नाही, तुम्ही असंच करत आलाय, प्रत्येक वेळेस मारत आलाय. मी नाही, पण मी हे होऊ देणार नाही. नो, मी सगळ्यांना संपवणार. मी तुम्हाला नष्ट करणार. एक मिनिट, कोण आलीस का तू नष्ट करणारी? मॅडम, कोण आली? मॅडम. मोना डार्लिंगला नष्ट करणार. कोण म्हटली तुला मोना डार्लिंग? तू माझं करिअर बघितलंय? तू बघितलंय मी काय स्ट्रगल केलंय ते? कोण बघितलंस? माझं स्ट्रगल बघितलंयस का? ए तू उठ, मरलेला माणूस उठ. माझं स्ट्रगल ऐकत मी तुला. माझे तू बोलणार माझं करिअर संपवणार. मॅडम, बाई ऐका. मोना डार्लिंग आली ना इकडे मुंबईमध्ये, तेव्हा एक वडापाववर पोटाची आग विझवली. पाण्यामध्ये बिस्कुट खाऊन मी ढेकर दिली. तू काय माझं स्ट्रगल खराब करणार? ए मोना डार्लिंग, जलवा है जलवा. I know. आग है मोना डार्लिंग, जहर है जहर, सबको पता है. कैसे करते हैं मोना डार्लिंग? मॅडम, ऐका. बम बम चिकी चिकी बम बम. क्या बात, मस्त कॉन्सेप्ट, मस्त परफॉर्मन्स. प्रसादा काय म्हणाल? मला प्रामाणिकपणे असं वाटतं की या निमित्ताने एक चांगला मेसेज देण्याचा आपण प्रयत्न करतोय. तो मेसेज सोशल मीडियावरचे फॉलोअर्स याच्यावरनं स्टारिझम ठरत नसतं. सोशल मीडियावर फॉलोअर्स वाढले की काम मिळत नसतं, काम मिळालं की फॉलोअर्स वाढत असतात. ये बात सही है. त्यामुळे आजची काही अंशी तरुण पिढी त्या सोशल मीडियाच्या फॉलोअर्स वाढवण्याच्या मागे इतकी क्रेझीपणे त्याच्या मागे लागलेली आहे, त्यांनी काहीही साध्य होत नाही. त्यातनं साध्य झालंच तर अशी एखादी वाट चुकलेली नटी समोर येऊ शकते आणि ते भीषण आहे. हा मेसेज मोना डार्लिंगमधनं देण्याचा कायम प्रयत्न असतो आपला. तो समाजापर्यंत पोचतोय की नाही याच्याबद्दल मला शंका होती, म्हणून मी आज जास्त विस्तृतपणे त्याबद्दल बोललो. आणि हा माहोल अनाउन्समेंटचा जो सूर लागला होता तिथनं जितका विलक्षण तो सुरू झाला होता की एकदा गोस्वामींसाठी पण टाळ्या होत्या. वा वा, फार मजा आली. आणि याच बरोबर कार्यक्रमात वेळ झाली आहे निरोपाची. भेटूया पुढील भागात. तुम्ही बघायला विसरू नका, सोमवार ते गुरुवार रात्री 9 वाजता तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. पुन्हा 4 वार हास्याचा चौकार. नमस्कार मंडळी. ते म्हणतात ना, आला आला दसरा, चेहरा ठेवा हसरा. आणि हा चेहरा हसरा ठेवण्यासाठी नक्की पाहत राहा तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. पुन्हा 4 वार हास्याचा तर मंडळी, तुम्हा सगळ्यांना विजयादशमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. येस. आणि आम्हाला दोघांना निवेदन करताना बघून तुमच्या लक्षात आलंच असेल, आज प्राजूताई नाहीये सेटवर. या. वी मिस यू प्राजूताई. खरं तर नाही. ओके 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 ओके. तर मंडळी, आज तू बस ना सोफ्यावर. नाही दादा, आज तू बस ना सोफ्यावर. आज मला लवकर घरी जायचंय. आज तू बस ना सोफ्यावर. असा एकमेकांना मान देणारे हास्यवीर अत्यंत उत्साहात इथे बसलेले आहेत. त्यांचं जोरदार स्वागत करूया. आणि अर्थात स्वागत करूया आपल्या दर्दी हास्य रसिकांचं. बोल्ड, बिनधास्त, ब्युटिफुल, खूबसूरत, गुले गुलजार, रोशने बहार, मेहजबी सई ताम्हणकर हिचं. आणि स्वागत करूया खट्याळ, मिश्किल, रुबाबदार, देखणे, चिकणे, कातील, फाडू, किल्ला, बस बस बस. प्रसाद ओक यांचा. शिवा, हा अंकी, संत चोखामेळा काय म्हणालेत माहितीये? काय? उस डोंगा परी रस नोहे डोंगा, का रे भुललासी वरलिया रंगा. कळलं म्हणजे काय? काय? म्हणजे माणूस जसा दिसतो तो तसा असतो असं नाही. करेक्ट. तर मंडळी,
मी पहिली ओळ जी बोललो तिचा अर्थ विनोदी ढंगाने समजवायला येत आहेत हास्य जत्रेतील अवली कलाकार. गौरव सर गौरव सर. प्रिया सर नाही सर नाही ते आपलं कसं आहे हा माहिती ना तुला हा. हॅलो एव्हरीवन, आय एम गौरव मोरे फ्रॉम पवाई फिल्टर पाडा. सर नाही, फक्त गौरव बोलायचं. तुम्ही आता एवढे मोठे स्टार आहे असं तुम्हाला नावाने कशी डायरेक्ट हाक मारायची लाज वाटते सर. गौरव सरच ठीक आहे सर. मी सांगू शकत नाही सर, मी तुमची केवढी मोठी फॅन आहे सर. सांगायची गरज नाही, तुझ्या डोळ्यात सगळे दिसतंय. सर ओ सर एक सांगू का? 2 सांग ना. नाही एकच सांग. बरं ठीक आहे सांग. सर मला तुमच्यासारखं असं लय मोठं व्हायचंय सर. म्हणून तो तुला इथं आणलाय हॉटेलवर खाता खाता गप्पा मारू ना आपण, हा ना. आपण दोघं खाऊ, मग मी तुला गायडन्स करेल. गायडन्स हा नाही, आमच्या काय नाही करत डान्स. मस्त आहे. तुझ्यात जो इनबिल्ट ह्युमर आहे ना, याचीच इंडस्ट्रीला गरज आहे. तुझ्यात एक वेगळाच सेन्स ऑफ ह्युमर आहे यार. काय बोलू, वेगळाच सेन्स ऑफ ह्युमर आहे. सेन्स काय काय बोलता सर तुम्ही? मला इंग्लिश कळतच नाही. म्हणून तर बोलतोय ना मी. बघ आता आपण खाऊन घेऊया, खूप भूक लागली मला. आधी खाऊन घेऊ, नंतर मग आपण नंतर आपण गप्पा मारू ना. चल चांगला व्ह्यू बघूया, बसूया का टेबलावर. ये चल कम ये. एक मिनिट, वेट डोंट सिट, वेट. काय झालं? 1 मिनिट, डिस्गस्टिंग यार. वेट सर वेट अ मिनिट बेबी, वेट. येस सर. Come here. Side, baby. What is this? There are water. Water. Everywhere water. एक मिनिट हात नको लावू. Where I sit? Where she sit? Tell me. There is a water. सर ऐका ना सर, पाणी पडलंय ना फक्त. हा. मी पुसून एक घेते. मिनिट, नाही प्रिया, नाही असं नाही. I don't like this. This cleanliness is most important. Okay, baby? What is this? Call your manager. हा He's uneducated people यार. अरे माणसा, तुझ्या मॅनेजर मीन्स मालकाला बोलो, कळतं का तुला? अच्छा मालक. हा. सर इथे मालक नाही सर, मग मालकीन बाई आहेत. माझी मावशी मालकीन आहे. मावशी, कॉल द मावशी. गो कॉल द मावशी. सर ऐका. ओके. सर जाऊ द्या ना सर, कशाला अरे जाऊ त्याला कशाला, बघ ना. देर इज वॉटर यार, एव्हरीवेअर वॉटर. अरे मावशा अशा गावावरून येतात आणि इकडे हॉटेल काढतात. त्यांना हॉटेलिंग म्हणजे काही तर माहितीये का? मावशे, ए मावशे, काय रे? सोडून द्या ना. बाहेर ये मावशे. सोडून द्या, नाही हे सगळं केलं पाहिजे ना, ते आपलं गृहीत धरतील. काय झालं? मावशे हे काय बोलतो ते कळत नाही. काय झालं सर? तुम्ही मावशी आहात? होय. व्हॉट इज? वी आर कमिंग. देअर वेअर एव्हरीवेअर वॉटर 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 वॉटर. व्हॉट इज दिस? इज युअर हॉटेल ना? सो आय कंप्लेंट. ग्राहक सेवा संघ. ओके. व्हॉट इज दिस? मावशी टेल मी, गिव्ह मी द आन्सर. सर लय भारी बोलताय सर. बोललं पाहिजे. We're extremely sorry, sir. To be honest, the previous customers who had occupied the table left just like few minutes ago, like before you arrived. And we were yet to clear and set the table. I'll clear it for you now. Now, immediately. Pamya, it's my duty to make you feel comfortable and give you the most beautiful service, sir. Most genuine apologies for the inconvenience caused. Very sorry. आता बोल. सर तुमचा माईक काढू. मला नाही वाटत ह्याच्या पुढे तुम्ही काही बोलाल. आमिर दादा घे गुंडा. गो देअर. मावशी. बोला बोला सर, तुम्ही घाबरू नका. नाही Yeah, sir. How can I help you? साफ करून द्या हे सगळं आम्हाला. सर मराठीत का बोलताय? इंग्लिश मध्ये बोला. जाऊ दे ना. नाही सर. मला सांग, आपण कुठे राहतो?
महाराष्ट्रात राहतो का ना आपण हा. मग आपण मराठीत बोललं पाहिजे, कळलं? महाराष्ट्रात राहतो ना तर मराठी आली पाहिजे मावशी. आम्ही मराठीमध्ये बोलतो, तुम्ही मराठीमध्ये बोला. धिस साफ मला पाहिजे. ठीक आहे महोदय, तुम्हाला झालेल्या तसदीबद्दल मी मनापासून दिलगिरी व्यक्त करते. प्रथमेश, हो मावशी. यांचं मेज साफ कर जरा. एक मिनिट, मी कशाला हात लावू देणार नाही आता सांगतोय. हे काय ए बाबा लांब राहू ना, बे करायचं यांचं मेज साफ. ए मी हात लावू देणार नाही सांगतोय. मेज 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 म्हणजे मेज. अच्छा टेबल. मग टेबल म्हणा ना मावशी. नाही पण टेबल हा इंग्रजी शब्द आहे ना, तुम्ही आत्ताच मराठीत बोलायला सांगितलं, त्यामुळे मी असं कसं इंग्रजी शब्द वापरणार. हा 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 हा. काही हरकत नाही, असो. साफ करून घे. हो मावशी. महोदय, तुम्हाला हस्तप्रक्षालन करायचं असेल तर तुम्ही तिकडे जाऊ शकता. काय हस्तप्रक्षालन करायचं असेल तर तिकडे जाऊ शकता. सर, असं काय पण सांगतात असं उघड्यावर. मावशी जरा काय बोलताय जरा. हस्तप्रक्षालन पात्र म्हणजे हात धुण्याची जागा तिथे आहे. अच्छा हात धुण्याची जागा. हात धुण्याची जागा मला माहितच नव्हतं सर. मला माहिती तुम्ही कसं केलं बघितलं ना. बापरे. पण मला हात धुवायची गरज नाही, आम्ही हात धुतलेले आहेत. जाम भूक लागली, काहीतरी खायला द्या आम्हाला प्लीज. साफ करा पहिले. साफ करा ए बाई. जरूर. वॉटर अँड साफ. प्रथमेश. हे पण जरा. हा. व्हॉट इज दिस? या सगळं तेच आहे. बटाटा वडा, मसाला डोसा, इडली सांबार सगळं हेच आहे का? इंटरनॅशनल काय आपल्याकडे आहेच नाही? इंटरनॅशनल द्या ना मला काहीतरी. आहे ना सर. मग द्या प्लीज, इंटरनॅशनल द्या. काय घेणार तुम्ही? हे बघा, ॲलिओलिओ, न्योकी, रिझोटो, लजानिया. ब्रेड्समध्ये क्रोसॉ, प्याव शोकोला, फोकाशिया, बॅगे. मेक्सिकनमध्ये टाकोज, एन्चिलाडास, ग्वाकोमोले, कॅसिडिया, बरिटोस, फाहितास, चुरोज. काय देऊ? काय खाणार आहे सांगा त्यांना. ते आपल्याला कळलं ना काय माहिती. आपण आपलं नॉर्मल मागू. आपण कुठं राहतो? महाराष्ट्रात. आपण आपला मराठी पदार्थ मागूया. आम्हाला बटाटा वडा द्या. पण बटाटा हा मराठी नाहीच आहे. व्हॉट? बटाटा मराठी नाहीये? असं कसं? हा? मुळात बटाटा ही वनस्पती स्पॅनिश लोकांनी युरोपात आणली. त्यानंतर 40 वर्षांनी त्याची भारतात आयात झाली. पोर्तुगीज लोकांनी भारतात लागवड सुरू केली त्याची. मुळात बटाटा हा शब्दच पोर्तुगीज आहे. एवढी वर्ष गेली पण बटाटा पोर्तुगीज शब्द वापरतोय. पोर्तुगीज सर, मला माहित नव्हतं. यार एक काम करा, आता मला प्रचंड भूक लागली. प्लीज काहीतरी मागवा खायला. प्लीज हा काहीतरी खायला द्या प्लीज. लय तुम्ही हा उगाच काहीतरी असं हे बोलू ना, हे नका देऊ, त्रास नका देऊ. बोलू मला नका. हा. माहित नाही तुम्हाला कोण आहे ते? केवढे मोठे स्टार आहेत मुंबईकडचे. ऑफकोर्स आय नो. यांना कोण नाही ओळखत? हे खूप मोठे कॉमेडियन आहेत, टेलिव्हिजनवर काम करतात ना. आय हॅव सीन वन ऑफ हिज शोज. नाईस. थँक्यू सो मच फॉर कमिंग हिअर. वी आर व्हेरी लकी टू हॅव यू हिअर सर. मग भाषेचं कौतुक मला नका सांगू मावशी. मी जर माझी भाषा सुरू केली चेक करून पडाल डायरेक्ट. कोणती भाषा तुमची? हा सांगा सर. नाही? कोणती भाषा? फिल्टर पाड्याची मदर टंग. फिल्टर पाड्याची भाषा आपली. म्हणजे ए बच्ची, ओए. ए बच्ची, तू देखता है क्या है? भाई को भूख लगा है, तू इधर खड़ा है देख रहा है. गरम गरम कुछ भी ला भाई के सामने रख देना भाई. टेंशन नहीं लेने का. जो भी आएगा ना सामने मस्त खाने का और ढेकर कर देने का ना, डरने का नहीं. काय बोलते ही? कोण आहे मावशी? आपली मावशी आहे. बाहेरून शिकून आली आहे. बाहेरून? बाहेरून म्हणजे कुठं? फॉरेन वरून. फॉरेनचं कौतुक कोणाला सांगतो रे? हा. हा? गौरव सरांना सांगतो का? गौरव सर फॉरेनची पकडापकडी खेळतात मागचे 4 महिने. जातात नाही जात. यांना सांगतोय फॉरेनचं कौतुक. ये बाळा बस. सर तुम्ही टेन्शन घेऊ नका. काय शिकून आल्यात तुमच्या मावशी? आमच्या सरांना सगळं येतं. होटल मैनेजमेंट लंदन से पढ़ के आई हूँ. मैंने सोचा आने के बाद शहर में जाकर काम करने से अच्छा है अपने गांव में मेरा होटल हो और मैं अपने लोगों की सेवा करूं. इसलिए ये. मुद्दाम करते कर मावशी. माझ्या मावशीला 12 भाषा येतात आणि 3 त्या शिकतायत.
ऐ, भाषांचं कौतुक कोणाला सांगतो? गौरव सरांना. गौरव सर सांगा, किती भाषा येतात तुम्हाला? सांगा. घाबरू नका सर, सांगा. प्रिया, मी जी भाषा बोलतो तिला इथं लोक भाषा मानत नाहीत. ए पम्या, काय बघतस? साहेबांका काय वय आता बघ. होय तर. साहेबानू, कोकणातली कोणती डिश देऊ तुमका? मालवणी. मालवणी की हुयो? थई चिंता मती करो, छोरो खड़ा है थारे लाग्यो. हासा. 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 खाऊन बघा ना साहेब. मावशी अबे माझ्याकडे एकदा खावाल ना तुम्ही तर हाव ना? हमेशा इथेच येशाल ना. हाव ना. खानदेशी. ए बापे. मावशी थांबा, मावशी थांबा, थांबा, थांबा. चूक झाली माझी. नाही नाही सर, तुम्ही माफी काय मागताय सर? काय मग माफी नको मागतो, काय करू? तुमची इंग्लिश मराठी सगळी हा ना. चला चला. अगं माझ्या इंग्लिश मराठीवर बाहेर मोर्चा निघालाय. तू गप्प नाही बोला ना, बोला. ऐका माझं. नाही बोला बोला. मावशी माझी चूक झाली. आय एम सॉरी. मी परत असं तुम्हाला कधी बोलणार नाही. भूक लागली मला खूप. मला काहीतरी खायला द्या प्लीज. चूक झालीच ना साहेब. हा, खरं चूक झाली माझी. नाही म्हणजे यू शुडंट जज अ बुक बाय इट्स कव्हर, राईट? आत्ता या ठिकाणी कोणी सूट बूट असं टापटीप कपड्यातलं असतं, तुम्ही असा आवाज चढवला असतात का उगाच चौगाच? नाही ना, भाषा फक्त बोलण्यासाठी नाही, माणसं जोडण्यासाठी पण असते. सॉरी मावशी. ठीक आहे, काही हरकत नाही, एवढं गिल्टमध्ये जाऊ नका. Sorry. ए पम्या, भजी आणजा मस्त गरम गरम. भजी चालेल ना? हा मला भजी चालेल. चालेल. पम्या आणजा. ये वयात मंड्यात ने गोटुंड वडा. मोठ्या हात गोटवतो म्हणजे काय बोला रे? मोठ्या हात गोटवतो म्हणजे सांगा बोला मला. भजी. नाही, नाही, सांगा बोला. भजी. नाही, नाही, बोला. वा 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 वा. भाषेच्या या अथांग सागरात आम्हाला यथेच्छ विहार करू दिल्याबद्दल धन्यवाद. बघूया आपल्या हास्य रसिकांना काय वाटतंय. सई मॅम. गौऱ्या, मी तुझ्या ब्लँक गेजेसची फॅन आहे. म्हणजे तू काहीही एक्सप्रेशन न देता जेव्हा इंटरॅक्ट करतोस ना ऑडियन्सशी, ते मॅजिकल आहे. पम्या मस्त. ईशा कडक. मला तू जेव्हा सरप्राईज करतेस तेव्हा सगळ्यात आनंदी व्यक्ती मी असते आणि आज मी सगळ्यात आनंदी आहे. वंडरफुल जॉब. मज्जा आली. चालेल बघा. ओके. शिवा. तुला माहितीये ऑफिसमध्ये नवीन एम्प्लॉई आल्यावर त्याला कशी ऑफिसची सविस्तर माहिती दिली जाते, तसंच आत्ता जुनी मोलकरीण नव्या मोलकरणीला माहिती देणार आहे. आणि यातनं विनोद होणार आहे सवाल. नक्की. बाई तू देख. तर बघूया हास्य जत्रेतील कलाकार काय गंमत करतायत ते. होय होय होय. ये घर आहे इथं तुला 10 दिवस पुढच्या कामाला यायचंय. काय सांगाले? ध्यानात ठेव. या पाठीवर नाव काय दिसतंय? गाणं पोपट पंडित सुमारिया चौगुलिया. बे तुला असं वाटेल का इथं 7-8 जण राहते ती. एकच चिरकुट आहे ती राहते इथं. चिरकुट काय म्हणतीस? त्यासने काही कळत नाही ग. आत ये, चपला काढ बाहेर. हा ये आत ये. ये बघ. दिसलं का? हे माझे मालक आहे ती. दिवसभर हे असे हित्तर रेखत बसते ती. काय ऐकू येत नाही त्यासने. गाणं गाते ती. भान नसते. जेव्हा येशील कामाला तेव्हा ये इथं बघ. हा असं हाताला धरायचं आणि हिद्द आणून ठेवायचं ह्यासने. हे बसतंय त्याचं आपण लक्ष द्यायचं नाही. हा होय. बस अगं असं कसं साहेबाला असं हातात धरायचं आणि अगं असं आणि बरं वाटतंय. अगं काही कळत नाही त्यासनी. नाही कळत. नाही गाणं गातय ना ते आहे का नाही. ते आणि सूर वाद घालत बसते ती. आणि सूर आहेत की नाही त्यासनी तुडवते ती. आपण त्याच्यात पडायचं
नाही बर का नाही. तांदूळ निवडताना आपण काय करतोय खडा बाजूला काढतोय अंगा अशी तेच करायचंय असं उचलायचं आणि असं बाजूला ठेवायचं. मी मागे कसा आलो? मी सोफ्याच्या पुढे बसलो होतो, मागे कसा आलो मी? नाही हो, तुम्ही तिथंच बसले होते. हा. हे सोप्याच्या मागची घाण साफ करायची होती म्हणून मीच आहे की नाही सोपा उचलला आणि तुमच्या पुढ्यात आणून ठेवला. अच्छा अच्छा, म्हणजे असं केलं का? अच्छा, मला वाटलं की मला काय झालं की अगं समजलं ना त्यांना. नाही कळत. खुळा आहे खुळा. त्यासनी काय बी कळत नाही. मी एकदा असंच केलतं काय ती असेच गाद बसले होते त्यासनी असंच हाताला धरलं आणि तिथं जिन्यात नेऊन बसवलं. अर्धा तास रेखत होत कुत्र येऊन तोंडात मुतलं तवा त्यासनी बाळ राग मेघ मल्हार गवसला राग मेघ मल्हार गवसला असं वरडत ओरडत घरात घुसलं. म्हणजे तोपर्यंत कुणाला कळतच नव्हतं. हानच नसतं इथं जाताना. कळत बी नाही. ऐका ऐका, हा जो तुम्ही हात ठेवताय तो ओठांना ऊन लागू नये म्हणून का? आपण जेव्हा असं बोलतो तेव्हा ते हळू आवाजात बोलायचं असतं, बोंबलायचं नसतं. सगळं ऐकू आलं मला इकडे. आवाज नकोय तिथं वासा रे. हा, आवाज नकोय, तिकडे बसा. काम हा. समजायला लागले तिला. हा, एक मिनिट, ही कोण आहे? अरे बापरे, हल्क. ही कोण आहे? नमस्कार. ही कोण आहे? लती आहे. लता आहे. कोण आहे? लता. ही कशाला आली इकडे? ही माझ्या बदली आली इथं कामाला आलीये. समधी काम करील. एक मिनिट, ही कशाला पाहिजे? ही तू कुठे चालली आहेस? सांग बस. तू कुठे चालली बसा आहेस? निवांत परमिशन बसा. कुणी? हा? मी सांगते हा. साहेब मी आहे का नाही 10 दिवस चालले गावाला. हा. काय लगीन आहे गावी माझ्या नणंदेचं सुनंदेचं लगीन. नणंदेचं सोनंदेचं नणंदेचं लगीन आहे, सोनंदेचं लगीन आहे. नणंदेचं लगीन आहे, सोनंदेचं लगीन आहे. हे असं याला का नाही शेतावर नेऊन नांगराच्या एका बाजूला ह्यो आणि दुसऱ्या बाजूला ह्याचा विनोद दोघांनी एकत्र झुपून शेत नांगरायला दिलं पाहिजे. कसं अख्खं शेत नांगरून निघाल. ह्यो याचा विनोद, ह्यो याचा विनोद. खरं काही फरफड लावणी सांगायला. शहाणपणा करू नकोस हा. माझं घर आहे, सांगून ठेवतो. हे तुझे सगळे रजा नामंजूर केलेले निघितून गरज नाहीये. इच्चारत नाही तू मसनी सांगायलाय. सांगायला तू मसनी इच्चारत नाही. मी येत नाही पुढच्या 10 दिवस. साहेब लय कटकटे दिसतोय ग. किरकिरी आहे ग. ए, किरकिरे कोणाला बोलते तू? लक्ष नाही द्यायचं. अय, किरकिरे कोणाला बोलते? तू मसनी बोलले. किरकिरे कोणाला बोलले? तू मसनी बोलले. काय वाकडं करणार आहे माझं? काय वाकडं करणार आहे? चल निघ, चल चल चल. मला नाही बोल. चल. नाही. चल. पेदरट आहे कशी शेपूड घातली बघ आता. चळा कापते. ए, पेदरट कोणाला बोलते? तू मसनी बोलले. हे माझं घर आहे, घर मालक आहे या घराचं मी. माझ्या कोणी समोर नाही. सांगितलं? हा? माझं घर आहे, मी मालकी नाही या घरची. ए, काय वाकडं करणार आहे तुम्ही माझं ता? निघ, चल निघ, चल चल. मला नाही बोल. चल. एवढं बोलतेस? अगं ती असली नाही काही फरक पड. बरं ऐका, हा. एकच बसायचं इथं. मी तिला काम समजायला लागले. हा, चल, चल. मध्ये मध्ये डिस्टर्ब करू नका. हा, disturb आहे काय ते? हा, हे बघ. काय करायचं? काय कामाचं टेन्शन नाही. जेवण किती बनवायचं? 2 चमचे. खरं अगं 2 चमचे भात खातो यो माणूस. चल चल. एवढा 2 शेताचा भात खातो मी. 1 2 पुढे असं होणार आहे का कधी? मग काय? काही वाटेल ते बोलशील नाही मी. होतंय. नाही होत आहे, चांगलं जेवतो मी. हा, अति करू नकोस हा, तू. हा. लई जेवता. लई जेवतो. हा. लई आणि जेवतो. दुधाचं काय? दुधाचं काय? 1/2 लिटर दूध 15 दिवस पितो यो माणूस. पैसे ते 1/2 लिटर दूध 15 दिवस पितोय. अगं ते सांगायले मग. दूधवाला आहे का नाही काय करतोय अख्ख्या सोसायटीमध्ये दूध वाटतोय आणि सगळ्यात शेवटी हित येतोय. किटली आहे का नाही किटली दूध नसते त्याच्यात पाणी होते आणि तेच खांगाळून खांगून ह्यासनी दूध म्हणून देतय प्यायला. आणि तेच पितय 15 दिवस. नाही गं. हे खूप झालं का तू? अति करू नकोस तू सांगतोय. नाही का? निघायचं तर निघ गावाला जा. खोटं बोलायले का मी? हो. इथं बसा, डिस्टर्ब करायचं नाही मला सांगून ठेवते. उभं राहा ना, उभं राहा. यांचं सगळं वेगळं दिसतंय म्हणजे ऐकवते नवलच आहे. शेंते काय काम काय करतात ते साहेब? गात्यात. ए, नीट बोलायचं. गातात ना, गातात असं म्हणायचं. गातात. गात्यात नाही पण गात्यात ठीक आहे. काम काय करतात? अगं तेच सांगायला गात्यात. रिकामट्याकडे इतर एकच बसतंय दिवसभर. काय काम काय? अगं गायचं काय ते तर काम करता करता मी पण गाते.
गाते ती म्हणजे गाते ती ग ए. दुसरी येते काही ती असनी ते काम तिकडे हित्त बसते करत बसते कुणाला रिकाम टेकडं म्हणतेस का तू कुणाला रिकाम टेकडं म्हणतेस मस्ती. बाहेर जाऊन विचार प्रथित यश गायक आहे मी प्रथित यश गायक बरं ऐक माझं मला लई येळ विशेष. नाही मला जायचंय माझी एसटी आहे तुला काही प्रश्न पडले तर सांग तिथं परत रेंज नसते माझ्या मोबाईलला नाही ऐक ना वहिनी कुठं माहेर गेलेत काय कोण वहिनी ह्यांची बायको आहे बाई, या पेदरड माणसाचे लगीन कोण करणार आहे तो? म्हणजे कोण करणार आहे हो लगीन चांगली 4 स्थळं आलती सांगून तुम्हासनी त्या पोरीसनी गप्पा मारायच्या सोडून यो माणूस त्यासनी राग भंकच शिकवतोय राग भंकच असतो का मग काय असतो राग मला कंस असतो तो शिकवत होतो त्याला मी हे सांगायला मग कशाला घाबरतो पोरीसनी माझं पळून गाणं- जाते ती पोरी माझं गाणं म्हणजे घाबर नाही का मग? चल चल घाबरून बाया हे करून असं निघून जाते ती पोरी सुनंदर नळंदला जा तिकडे सुनंदर नळंद मला शिकवते जाऊ दर सुनंदो का नळंदो को हे असं काही सुचलं नाही की ट्रेनिंग नको हे हिंदी सुचलं हिंदी सुचतंय. करत बसतो ह्यो माणूस. घराचा मालक आहे मी नाही तुम्ही बरोबर आहे तुम्ही शांत मालक आहे. बसा. अगं, गप्प बस ना तर. हरभरा माझ्या नावावर आहे घराचा अबे, जे असेल ते हरभरा म्हणते गप्प बस होय. आता काय साहेब सापडत नाही तसे शब्द बी सापडत नाही असणे हा, हे जे- 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 हे? अगं, हा? अरे, गप्प बस. चिडून काढून दाखवताय. येणार नाही सनी घरून सांगून ठेवते good. हा? येणार नाही परत 10 दिवसांनी निक. बस ठरवलं बोंबलत साहेब एक सांगू का म्हणजे लहान तोंडी मोठा घास घेते पहिलं तू अक्का चुकलंय मोठ्या तोंडी मोठा कास एवढं आहे तुमचं बरं तुम्ही म्हणताय तसं सगळं म्हणजे कसं ना साहेब तुमच्या आयुष्याची नाही का दलदल झालीये ती बाहेर काढाय नाही का अशी बाई पाहिजे ना माझी एक मैत्रीण आहे कम्मो नावाची कम्मो हा सागरबार आहे नाही का तिथं सागरबार हा हा सागरबार माहिती आहे त्याच्या समोर ते मेडिकलचं दुकान आहे तिकडे मी कुठचारिष्ट घ्यायला जातो नेहमी सागरबार माहिती त्याचं काय ते सागरबार आहे ना त्याच्या बाहेर बॉईल अंडी विकती बॉइल्ड अंडी कम्मो कम्मो हातात एवढी कला आहे ना साहेब असं घेते टचकन फोडती आणि अंड बाहेर काढते म्हणजे तडापी जाऊ देत नाही अंड्याला एवढी कला आहे ना सुगरण आहे बाई सुगरण तिला आहे की नाही 3 पोरं आहेत तुम्ही तिच्याशी करा ना लग्न अरे का डोका बिका फिरलाय का मी ती कम्मो तुझी अंडी फोडायची मी का करू तिच्याशी लग्न नाही टचकन अंडी फोडते तडा जात नाही हा काय क्रायटेरिया आहे लग्न करायचं अहो म्हटलं काय कमवती आहे ती आता तुझा हा पंच जुळतोय म्हणून मी लग्न करायचं का कमवू कमवतोय म्हणून नाही अरे काय बावळटच का करा की, करा इकडे की. आलीस कशाला इकडे कशाला आलीस साहेब तू? ऐकून तर घ्या माझं इकडे काम करायला आलीस ना करा काम ना. काय बघ नाही तर घरी जा अहो साहेब निघून जा तिकडे जर समजू काम करायचं तर काम करणार तर निघून जा समजू चिडका बिब्बाचा एकदम तिरसट आहे ग हा लगीन नाही झालं ग म्हणून चिडचिड करते ह्याच्यावर त्याच्यावर जास्त लक्ष नाही द्यायचं काम करायचं निघून जायचं ऐक माझं तिथं आतल्या खोलीमध्ये लोखंडी कपाट आहे त्याच्यावर एक ट्रंक आहे त्यात काळी पॅन्ट दिसल त्या पॅन्टीच्या खिशामध्ये 1000 रुपये ठेवल्या ती हा इमर्जन्सीला कधी कधी त्यासनी लागते ते ग काम असते बरं ते मांडणी आहे मांडीत तांब्याचा प्याला आहे त्याच्या मागे एक काळं पाकिट आहे त्याच्यामध्ये 500 रुपये ठेवले ती ते बी कधी कधी लागतात आडीनडीला ते माणूस वापरते त्याला हात लावायचा नाही. ए, तुला कसं माहिती काय पैसे लपवलेत ते मी तुला कसं माहिती आहे सगळे पैसे साहेब 10 वर्ष झाले तुमच्याकडे काम करते तुमच्या हृदयाचा ठोका जरी चुकला ना तरी आधी मला कळल मग तुम्हाच नाही चल चल निघ चल खरंच नाही तुझ्या. असं आहे माणूस वाटा. बरं ऐका ठोक उठता दर. तिथनं हित्त बसा हे बघ नाही उठणार बसणार तिकडे ठोका 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 हे बघा यो चिवडा हाय हा आणि ह्यो हित्त लाडू बनवून ठेवल्या ती हा. हा आठवड्याभराचा समजा खुराक आहे हा लाडू खायचा चिवडा खायचा बरं लाडू खायला तर अर्धा खायचा नाही मागच्या टायमासारखा हा. नुसते काजून बेदाणे खायचे नाही अक्का लाडू संपवायचा दुधात साखर हा. हित्त बघा चल हा आणि निघ. चिवडा हाय त्यातले भाजका खोबरं बाजूला काढायचं शेंगदाणे बाजूला काढायचे असं नाही चालणार अक्काच्या अक्का चिवड्याचा डबा मला चाटून पुसून दिसला पाहिजे काय सांगायले चल. हा नीट आणि हे ऐक ग, तिथं फ्रीज मध्ये काल भाजी आणून ठेवली 8 दिवसाची उद्या मेथीची भाजी खायला घालतेस नाही आवड चाल हा तेवढं करा आणि जा, चल. दिवाला माझ्या घोर लावू नका हो चल, चल. काळजी वाटते हो तुमची गरज तिथं नाही. मला मी- एकतर रेंज कुकुलं बाळ नाही, निघ इथून. लते कर ग नीट काम आले मी निघ, चल. चल भेटू 10 दिवसांनी येते ऐक, हा, काय ह्यो दार आहे ग करायचं नाही उगीच दादागिरी करते नुसती. बीपीच्या गोळ्या घेतल्या घेतो मी माहितीच होतं नाही घ्या ए लते ऐकते का ग साहेबासनी आहे ना जेवायच्या आधी बीपीच्या गोळ्या दे देते ध्यानात ठेव ग तेवढं 10 दिवस त्याच्या डोक्यात नाही रात्री एकच बसते ना दिवसभर हा चल येते मी
काय नातं आहे यार आमचं हे? काय नाव ठेवायचंय नात्याला मला सांगा बघू. दिवसभर शिव्या घरात असते, माझ्या गायनाला शिव्या घालते, मला शिव्या घालते, नाही नाही ते बोलते, लाडू करून आणते, चिवडा करून आणते. मी सुद्धा 4-4 महिने तिचा पगार थांबवतो. मी देतच नाही, थकवतो पगार. आईसारखं जपते यार मला. बीपीची गोळी विसरू नका घ्यायला. खरंच आहे म्हणजे ना, काही ना ती रक्ताची नसतात पण ती आयुष्यभर पुरतात. असो जाऊ दे, पण गाऊया. साहेब एक बोलू का, म्हणजे शेवंती होती म्हणून बोलले नाही मी तुम्हाला. मला ना गाण्याची लय आवड आहे. अगं काय सांगतेस काय तू? अरे म्हणजे कमालच झाली. हे तुला गाण्याची लय आवड- आवड आहे? लय आवड. मला वाटलंच तुझ्या चेहऱ्यावरून. ये ये बस 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 बस. आजपासून तू माझी शिष्या. काम बिम राहू दे. हा चला, सा लावायचा आहे आपल्याला पहिला. पहिला असतो तो सा. हा. श्री कसा असतो तसा सा असतो. वय वय सा जा घ नि घ भाग भाग अंदर. अरे भाग ते. अरे कोण आलं? लगा 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 एकदम खतरोड परफॉर्मन्स बर का. आणि पुरींची भाषा बघता मला बी ह्या स्किट मध्ये कवा तरी एंट्री मिळेल असं मला आशा वाटते. प्रसाद सर, वा वा वा, क्या बात आहे. सुपर्ब. इतकं गोड नातं या 2 कॅरेक्टर्स आहे, इतकं गोड. आणि तुम्ही दोघं ते इतक्या प्युअरली प्रेझेंट करता. आजच्या स्किटमध्ये विनोद थोडासा कमी होता पण हरकत नाही, तरीसुद्धा त्या इमोशन्सनी तुम्ही इतकं धरून ठेवलं आम्हाला. मला तर असं वाटतं सम्या की तू निर्माण करत असलेल्या विनोदाकडे पण तू आई म्हणूनच बघतोस. तुझ्या विनोदालाही तू कधी कधी 4-4 महिने पगार देत नसशील पण तो मायाने तुझ्याकडे येतोच परत. वा वा वा. तुझं आणि विनोदाचं नातंही असंच आहे जसे या 2 कॅरेक्टर्स आहे. फार अप्रतिम, फार गोड. नमा वंडरफुल वंडरफुल. आणि तुमच्या दोघींचं ऑब्झर्वेशन तर कमाल. म्हणजे त्या कामवाल्या बायकांची साडी नेसण्याची पद्धत वनिता, त्या आल्या आल्या नवीन घरात आल्यानंतर जो बुजलेपणा असतो तो तू इतका अप्रतिम दाखवलास. क्या बात आहे, लाजवाब. फार मजा आली. वंडरफुल. तर मंडळी, हास्य जत्रेतील ग्रामसभा म्हणजे विनोदाचा जोरदार पंच. आणि आज त्यांच्या पंचचा विषय आहे सरपंच. वाहारे पंच. तर ही ग्रामसभा आपल्या पुढे घेऊन येत आहेत आपल्या हास्य जत्रेतले अतरंगी हास्यवीर. कशासाठी जमलोय रे? कसला गोंधळ आहे हा? हो कशाला आलो मग सांगा ना तुम्ही. अरे गावची मीटिंग आहे की नाही, जत्रेची मीटिंग आहे की नाही? मला सगळ्यात महत्वाचं म्हणजे आलेत का रे सगळे? हो काय हो, बघा जरा सगळे आलेत. कातील मोरे आणि जॅकेट घालणारं वांग कुठं आले अजून? एक मिनिट, ते माझं सांगायचं राहिलेलं आहे. मोरे जे आहेत ते त्यांच्या वैयक्तिक कामानिमित्त मुंबईला गेलेले आहेत. अच्छा असं असं. आणि सरपंच येवाना यायला हवे होते पण अजून आलेले नाहीये. हा मग ठीक आहे. सुंदर सातारकडचं तमाशा इलो आहे काय गावातकडे? नाही इलो असतात ना तर थडे गाऊन बघा. थडे गावतलो सरपंच. नाही नाही असं नाही होणार ताई. सरपंच सकाळी शाळेत आले होते. कदड्या शिकायला नव्हते आले. हसतो काय? मला भेटायला आले होते तेव्हा मी विद्यार्थ्यांना राजा अकबर वेषांतर करून गावात जातो ना हाल हवाल घ्यायला, ही गोष्ट सांगत होतो. एवढ्याच अचानक समोर आले आणि म्हणाले मस्त आयडिया, आणि गायब झाले. त्याच्यानंतर काय मला ते दिसलेच नाहीत. मला वाटलं आता इथे आज जत्रेची मीटिंग आहे की नाही, इथे भेटतील, पण नाही. झालं तर मग कसली होती या मीटिंग? सरपंच नाही तर चला पोरानो घराकडे निघा. मला पण पोरात ताप इलो मागा घरी जाऊ. नाही 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 तर कशाला नाही. अहो, पण कशाला? घेतला घेतला घेतला. नमस्कार मंडळू. मंडुळू. चारी हो पण गांडुळू. नमस्कार आयो. गावकरी जमलेत होई. मास्तर अकबराचं वेषांतर कुठपर्यंत आलंय बघितलं काय? सगळी भाजावळ करून टाकलं नाही. नाहीतर काय.
असले कपडे कशा घालून येईल ऐका ऐका ते आपल्याला फसवतायत की नाही आपण सुद्धा एकीचं बळ दाखवूया आणि त्यांना उलट फसवूया. नमस्कार नमस्कार नमस्कार. कोण आपण कोण? वाट विसरू. वाट विसरू नाही वाट सरू असा शब्द आहे की नाही तो. वाट विसरू कसं असेल वाट सरू काय इथे काय करताय वाट सरू? काय झालंय लांबनच चालत आलोय पाय लयच दुखायला लागले मोहर करायचं नाही माझं तर म्हणलं इथं जरा दिसतंय पार आराम करावं म्हणून इथं आलोय बघा. अच्छा होय पाहुणं कुठलं साऊथचं का तुम्ही? वसाड्या ओळखलेस कसं? भाषेवर ना अंदाज आला मला. केवढी वेगळी भाषा आहे लागली यांचा. म्हणजे मला तर कळणच झाली काय बोलते ती. अयो मला कळणच झाले तो अनाकडे बघून मी आपला अंदाज लावतोय. कळलं का तुम्हाला सांगतो मास्तर मी साऊथला गेलो होतो ह्यांचा जो वसाडे शब्द आहे की नाही लय फेमस तिकडं त्याच्यावरच कळलं मला. बाहेर आलेला माणूस आहे हरकत नाही. काय कोण कोण म्हणाला तुम्ही कोण? मी काठमांडू. काठमांडू नाही वाटसरू असा शब्द आहे तो वाटसरू. बरं तुम्ही काय काम काय करता? हे आपली मेंढीची शेती आहे माझी. अच्छा मेंढ्या शेती करते त्या. हा नाही म्हणजे शेतात मेंढी येतात मग मेंढ्याला शेत येतं. पान तुमचा वसाड खाल्ला. अरे तुम्हाला कळतं का नाही? एकदम सगळे बोलायला लागलं मी कसं बोलणार? मेंढ्याची शेती म्हणजे मेंढ्या पाळल्या ती मी. अच्छा माते फिरू आहे का नाही मी? वाटसरू हो वाटसरू. मी काय म्हणतो मेंढ्या पाळण्यापेक्षा एकदा वाटसरू शब्द पाळून बघा ना. हरकत नाही तुम्ही एक काम करा ऐका वाटसरू तुम्हाला हवं तर तुम्ही इथे बसू शकता. आमच्या गावची ग्रामसभेची मीटिंग आहे तर आम्हाला ती घेणं गरजेचं आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही बसा. हा म्हणजे अरे गावात ग्रामसभा ही झालीच पाहिजे नाही. बापरे साऊथची केवढी गोड भाषा कळतच नाही. गावात ग्रामसभा झालीच पाहिजे म्हणजे काय रे? साऊथ काय म्हणले मला म्हणजे काय नंतर व्यवस्थित सांग. बसा 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 चला ऐका तर आता ग्रामसभेला सगळे जमलेले आहेत तर आपण मीटिंगला सुरुवात करायची का? नाही, मास्तर ऐका मीटिंग होईल हो. ह्यो लय भारी मोका आहे आपल्याकडं. म्हणजे ती बी आहे ना आत्ता हित नाही. कोण? सरपंच. कळलं का? ती हित नाही तर आपण आत्ताच काय करू सगळ्यांच्या मतानं त्याचं सरपंच पद काढूनच घेऊ. बरोबर बेस्ट आहे. त्याच्या जागी एक तरुण तडफदार उमेदवार उभा करू. हो, साताराचं एखादं पोरगा असलं नाही गावचा विकासच होतोय बघा. प्रस्ताव टाकूया. टाका, चला. पटलेलाच हा, 100%. तसं पण आपलं तो सरपंच जातो एक नंबर जो बिंडो काय नाही काय. डोक्यात नुसते दगड वरले दगड. काय बिन कामाचा माणूस आहे तो. माहिती काय भाजी करायच्या लायकीचं पण वांग नाही ते. छच्छोर आहे छच्छोर. नाही आहे आहे याड्यानो काय बोलायला लागला तुम्ही? माणूस कोण हे असं बोलतोय तुम्ही? होय? नाही नाही करेक्ट आहे तुमचं बरोबर आहे वाटसरू पण कसं आहे तो सरपंच आहे असा छचोर. पण हे बघा चिकू बने आणि ताई लक्षात घ्या माणूस किती छचोर असला तरी त्याच्या पाठमोर असं बोलणं योग्य नाही. हो की नाही? एक म्हणतोय मी एक पाय घसरू माणूस इथं असताना तुम्ही बोलू कसं शकता? 100-200 असतील तर मला द्या आणि वाटसरू शब्द विकत घ्या. जो शब्द या माणसाला बोलता येत नाहीये त्याचं सोंग घेऊन आलाय हा माणूस. आमचा सरपंच हो. मास्तर ऐका माझं ती सरपंच पद काढून घेऊ आपण. याच मीटिंग मध्ये ठरवून घेऊ. प्रस्ताव लिहा. प्रस्ताव लिहायला घेतो मी. सरपंचाला आपल्याला काढून टाकायचं आहे. काय काम आहे? काढून टाका. प्रस्ताव ठरावास टाकला. अनुमोदन सगळे आज सगळे कसं बघा तरी कोणी हात वर केलाय. सगळे अहो, एकदम तुम्ही असं काढून टाकू नका हो. अहो, केवढे माणूस ते भारी आहे सरपंच. गावातल्या सगळ्या गुंतागुंतीच्या समस्या सोडवल्या आहेत का नाही त्यासनी? गव्हाचा औषधा गव्हाचा भारी कुठला तो? अहो एका गोदडीची घडी घालताना 4 वेळा गुरुपटतो तो. कुठला भारी हा असला माणूस? ह्याच्या जीवावर आपण ग्रामपंचायत चालवायची. सावत्या बरोबर बोलतो काढून टाका त्याला. लगेच काढून टाका. ते आमचा सरपंच आहे ना ते एवढस चाबरट इमू आहे ना
तुम्ही कसा चिडता तुम्हाला ना बोल सरपंचांना बोलतो ते इमू आहे ना काय करते प्रचाराच्या वेळी बायकोला घेऊन प्रचाराला जातोय त्याच्या बायकोकडे बघून ते जिंकून येतोय खरं सांगतोय त्याच्या बायकोकडे बघून लोक मतदान करतात त्याची बायको काय काय सण करते ना मला माहितीये माझ्या खांद्यावर डोकं ठेवून बोलल्या त्या भाऊजी आमच्या घरची गुढी पण मोठी असते यांच्यापेक्षा मी कंटाळली आहे 1.5 फुटी संसाराला. 1.5 फूट कशी बोलल म्हणजे माझं सोना माझा बाबू माझा पिल्लू एकदम 1.5 फुटी आजची जगातच नाही. नाही पण एक मिनिट तुमचा काय संबंध तुम्ही वाटसरू आहात ना ते सरपंचाच्या बायकोचं बोलताय आणि सरपंच आमचा आहे 1.5 फुटी पण तुम्ही आहात का नाही तुम्ही असे उंच आहात धिप्पाड नाही तर तिला का उंच आहे वर का मागे मला म्हणजे ह्यांच्याकडे बघताना मी असं बघायला लागतंय म्हणजे मी ही लुंगी घातल्यामुळे उंच दिसतोय खूप बघा बघा भाषेतलं वेगळे पण बघा की म्हणजे हे साऊथचे आहेत काय म्हणले उच वाटतोय मी साताराच आहे मी काय म्हणलो उच वाटतायत भाषा केवढी वेगळी आहे बघा जरा स्लो बोला आम्हाला कळत नाही काय पण बोला तो आपला सरपंच आहे ना एक नंबरचा माकड तोंड्या उंदीर तोंड्या आहे आणि तुम्ही कसले बोलता इलेक्शन मधनं पाडूया माका तर वाटता ना त्या सरपंचाची बदनामी करू ना त्यातून गावातूनच काढून टाकू घुबड आहे हो एवढस काय बोल तुम्हाला बोलतोय काय त्यांना बोलतोय ते घुबड खरं खुराड्यात राहिलं पाहिजे एवढा मोठा बंगला बांधलाय मास्तर ठराव घ्या माझा त्यांच्या विरुद्ध ठराव घ्या त्यांचा बंगला अनधिकृत आहे तो पाडून टाकूया चालेल अनधिकृत बंगला पाडणे प्रस्ताव ठरावास टाकला अनुमोदन सगळे वर तरी बघा हात झालाय लगेच सगळे कसं प्रस्ताव मंजूर मास्तर माझा वेगळा प्रस्ताव आहे मी तर म्हणतो तो सरपंच अनधिकृत आहे त्याच्यावर पहिला बुलडोजर चढवा सरपंच बुलडोजर चढवणे प्रस्ताव ठरावास टाकला तुम्ही काय बोलायला लागले तुम्ही अरे साऊथचा माणूस तुम्ही कशात चिडतात आणि तुमच्याबद्दल नाही बोलणं त्या सरपंचाबद्दल तुमका माहित ना तो सरपंच ना तो आमच्या गावाक लागलेली कीड गटात न बसणारा शब्द मला तर वाटतं ना तो शब्द घेऊ गयो आणि त्याका ना मोठ्या अशा पेन्सिल अशी फुलीच मारू गई काय पोरांनो माझ्या डोक्यात ना त्या सरपंचाबद्दल एक षडयंत्र सुचला ए शिवाली काय फोन मध्ये बघून हसतेस का आधी फोन आतमध्ये घेतो एखादा वाटसर येतो आणि हिसकावून घेऊन जातो मग नाही तर काय नीट ठेव हा तर माझा षडयंत्र ऐकून घ्यावा फक्त वाटता प्रस्ताव लिहूया काय नाही लिहूया नको आपल्यातच ठेवा गावात सांगू नका आपण काय करूया त्या ना सरपंचाक ना कायमचा संपवून टाकूया त्याचं मर्डर करूया त्या मारून टाकूया मी ना घरी बरासा मटण करतोय त्यात विष टाकते आणि सरपंचा खाऊ घालतो नाही ताई वेड्या झालाय का तुम्ही काय करत नाही असं नाही करता येणार लक्षात घ्या जर विषबाधा करून मारलं तर तो खून होऊ शकतो आणि खून केला तर सगळ्या गावकऱ्यांना आपल्याला जेलमध्ये जावं लागेल की नाही अंगाक्षी हे कसं बोलला तुम्ही साऊथचा शब्द वाटतो ऐका माझं ऐका हे बघा लक्षात घ्या सरपंचांचा खून करता येणार नाही नैसर्गिक मृत्यू चालेल नैसर्गिक मृत्यू म्हणजे काय करता मी काय म्हणतोय ती सरपंच त्या सुंदरा सातारकर्णीचा फडाव जाते की नाही तुम्हाला सांगतो ती सातारकरी नाचायला लागली की नाही टांग 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 4-5 झाली की नाही ह्याला त्याचा पायाखाली ढकलून ती आपोआप स्पीड वाढवती आपल्यावर डाऊट येणार नाही माणसं काय म्हणतील लगा काय बेकार माणूस आहे बाईचा पायी गेला लगा नाही लागलं की तुम्हाला एक सरपंच माणूस आहे तुम्ही अशी फालतूगिरी नाही बरोबर बाईने असं केलं म्हणून तुम्ही कराल नाही वाटसरू बरोबर आहे तुमचं नाही एक मिनिट वाटसरूंचा मुद्दा बरोबर आहे आपल्या गावचा सरपंच बाईच्या पायी जाणं हे भूषणावह नाहीये लक्षात घ्या काहीतरी वेगळा मार्ग काढायला हवा मला वाटतं
वाटसरूंनाच त्यांची सुपारी दिली तर मास्तर आता बोलले आता कसा बोललास हा? म्हणजे वाटसरू आपल्या सरपंचांना मारून गेले जर पोलीस आले तर सांगायचं की नाही आमच्याकडे कुणी वाटसरू आलाच नाही हे पण बेस आहे. हो वाटसरू आम्ही तुम्हाला एवढा कोयता देतो भेंड्याचा शेंडा जसा उडवतात ना तसं त्याला उडवा तुम्ही आणि मग निघून जा तुम्ही. अरे तुमच्या मागच्या टकूर हाणलं काही करतं काय तुम्हाला अरे तुम्ही मलाच माझी सुपारी देताय काही येण लागलं का तुम्हाला सरपंच डायरेक्ट कसे इला एक प्रकट झाल्यासारखे झाले अचानक जादू झाली काय वेषांतर केलं होतं तुम्ही? कोणी ओळखलंच नाही तुम्हाला अजिबात नाही एका पंचात आमच्या सगळ्यांची पंचायत करून टाकली तुम्ही काय म्हणजे बघा ना म्हणजे आता हे बघा हा पंचा जेव्हा तुम्ही घेतला मी वाटसरूंना विचारतो वाटसरू आमचे सरपंच कुठे गेले हो तुम्ही जादूगार आहे काय अचानक येता अचानक जाता अरे कसला जादूगार म्हणजे तुम्ही मी एवढं सगळं करून तुम्ही मला ओळखलं आल्या आल्या मंडोळी हा जो काय फंबल टाकला होता तिथंच आम्हाला कळलं होतं तुम्ही इथे काय तुम्ही करताय सरपंच आणि सरपंचानं तुम्ही कसे पण असलास तरी या गावचे सरपंच आहात. तुमच्याशिवाय मीटिंग होणार ना आम्ही मान देतो तुमका हा, चला बसा चला आता ग्रामसभेच्या चला, मीटिंगला काय सुरुवात नवीन करूया करा. हा? तर सुरू करा मास्तरांनो काय तर लवकर या माझ्या पोरात ताप इलो हा. हे बघा 2-3 प्रस्ताव आहेत ते मान्य करायचे आहेत एक आहे एका सरपंचाचं अनधिकृत घर आणि त्याची 2 संडास करायचं का मान्य? मीटिंग बरखास्त वा 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 तुम्ही सगळ्या मंडळींनी खूप मजा आणली आणि ही ग्रामसभा आपल्या दर्दी रसिक प्रेक्षकांना कशी वाटली विचारूया प्रसाद दादा महाराष्ट्रामध्ये दर 13 किलोमीटरवर भाषा बदलते असं म्हणतात पण अरुणची खासियत अशी की तो 13 सेकंदाला भाषा बदलतो आणि गंमत अशी आहे की माझ्या आयुष्यात मला भेटलेला सगळ्यात डॅम्बिस माणूस जेव्हा माझ्यासमोर सगळ्यात भोळ्या माणसाचं कॅरेक्टर करतो आणि त्याला मी हसतो याला म्हणतात कन्व्हिक्शन ला जवाब अरुण अरुण तू एका बाजूला आणि हे सगळे एका बाजूला वंडरफुल पण तुम्ही सगळ्यांनी आज मिळून जे काही केलं मला प्रचंड कौतुक वाटतं आज मिश्किलपणे मास्तर पण या सगळ्या टार्गेट पोरांमध्ये सहभागी झाले होते पण त्याच्यातही पृथ्वी तू त्या कॅरेक्टरचा आप सोडला नाहीस हे फार कौतुकास्पद आहे फार मजा आली तो जो मधला पॅच होता उपरण्याचा आणि अरे तुम्ही ओ अशक्य होता अशक्य धुमाकुळू वंडरफुल सई क्वालिटी परफॉर्मन्स क्वालिटी टीमवर्क क्वालिटी कन्व्हिक्शन आणि क्वालिटी धुमाकूळ असा हा परफॉर्मन्स होता पीपी आय लव्ह यू थँक्यू मॅम ब्रिलियंट ते असं वगैरे काहीतरी करून आलास आणि आज आवाज विशेष लागला होता विशेष थँक्यू मॅम अरुण दादा गॉड ब्लेस यू म्हणजे तुमच्यासारखे तुम्हीच आहात मजा आली तर मंडळी विनोदाचा हा दरवाजा पुन्हा उघडणार आहे पण पुढच्या भागात तर बघायला विसरू नका सोमवार ते गुरुवार रात्री 9 वाजता तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा पुन्हा 4 वार हास्याचा चौकार